आजचा जो आपल्या सेशनचा विषय आहे तो म्हणजे विश्लेषण, अभ्यासक्रम व संदर्भ साहित्याचे. एक लक्षात घ्या, आता साधं गणित आहे, तुम्हालाही माहिती असेल की आपण जो काही अभ्यास करतोय किंवा ज्या परीक्षेची आपण तयारी करणार आहोत त्या परीक्षेचा पहिला अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं हे गरजेचं असतं, बरोबर आहे. आणि अभ्यासक्रम माहिती असेल तरच मग पुढची जी काही रणनीती आहे किंवा स्ट्रॅटर्जी आहे ते आपल्याला काय करता येते, आखता येते, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? ते गरजेचंच आहे. नाहीतर असं होतं, मुंबईला जायचंय आणि मुंबईला जाण्यासाठी रिक्षावाल्याला विचारतोय की येणार का मुंबईला, तो भले यायलाही तयार होईल, पण जो प्रवास तुमचा 3 तासात होणार आहे तो प्रवास करायला तुम्हाला साधारणपणे 1-2 दिवस लागतील. असं का बरं? कारण रिक्षावाला आहे, तो त्याच्या गतीनेच पळणार आहे, त्याच्या पद्धतीने जाणार आहे. ओके, पण तसं न होता जर आपल्याला वाटत असेल की नाही यार हे थोडंसं व्यवस्थित जी काही एक चाकोरी आखून दिलेली आहे त्या आखलेल्या चाकोरी सोबत जर आपल्याला पुढे जायचं असेल तर मग इथं काय करावं लागणार आहे, आपल्याला अभ्यासक्रमाचं विश्लेषण करावं लागणार आहे. प्लस सर्वात महत्वाचं म्हणजे कोणती गाडी पकडायची, रिक्षा पकडून चालणार आहे का नाही, मग काय करायचंय, बस पकडायची, ट्रेन पकडायची की प्लेनने जायचंय, ते माहिती असणं काय असतं, गरजेचं असतं. आणि तेच म्हणजे काय तर संदर्भ साहित्य. रूट माहिती आहे प्लस तुमचं व्हायकल पण तुम्हाला कंप्लीट माहिती असणं गरजेचं असतं, डिसाइडेड असणं गरजेचं आहे. नाहीतर मग शेवटी आहे पायी प्रवास, आपले पताका घ्यायची आणि निघायचं पंढरपूरच्या वारीला असंही करू शकतं. म्हणजे काय वाऱ्यावरती वाऱ्या चाललंय, आपलं पंचवार्षिक योजना पूर्ण करतोय आपण, असं काय करतोय, योजनाचा भाग बनत जातोय. जर वाटत असेल की असं नको व्हायला, व्यवस्थितपणे 1-2 वर्षात अभ्यास पूर्ण करायचा आणि जी काही असेल ते आपली ड्रीम पोस्ट ती मिळवायची, तर मग मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर व्यवस्थित पद्धतशीर कार्यक्रम करावा लागेल. आता कार्यक्रम म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की अरे कुठला कार्यक्रम करायचा आहे, तर तो करायचा आहे आपल्याला UPSC आणि MPSCचा कार्यक्रम करायचा आहे. ओके, आता हे झालं थोडंसं आपलं काय म्हणतो आपण व्यावहारिक दररोजच्या बोलण्यातलं एक उदाहरण घेऊन सांगण्याचा प्रयत्न. पण लक्षात घ्या मित्रांनो, MPSC असो किंवा UPSC असो, नवीन बदललेला जो पॅटर्न आहे तो वाटतो तेवढा सोपा आहे की नाही, काय वाटतं, सोपा आहे की अवघड आहे, कसं वाटतं? अवघडच वाटतं, बरोबर आहे. ज्यावेळी आपण सुरुवात करतो ना त्यावेळी आपला पहिला हे काय असतं माहितीये का, आपण ठरवतो की नाही मला ही पोस्ट पाहिजे, सुरुवात इथून होते. मग ती पोस्ट पाहिजे म्हणल्यानंतर मग आपला दुसरा स्टेप काय असतो की मग याचा अभ्यासक्रम काय, परीक्षा पद्धती काय, परीक्षा पद्धती समजून घेतो, अभ्यासक्रम बघतो आणि मग त्यावेळी अंगावर काटा येतो. हे भला मोठा एवढा अभ्यासक्रम दिसतो, प्लस त्याला जोडीला काय दिलेलं आहे, आणखीन एक ऑप्शनल पण दिलेलं आहे. तर एवढ्या गोष्टी करायच्या म्हणल्यानंतर माणसामध्ये कुठेतरी मनामध्ये धाकधूक व्हायला लागते. आणि हे धाकधूक व्हायची नसेल तर मग पहिला करावं लागतं ते अभ्यासक्रमाचं विश्लेषण आणि त्याला जोड द्यावी लागते. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो आपली जे काही संदर्भ पुस्तक आहे किंवा संदर्भ साहित्य आहे त्याचा. ओके, चला तर मग एक मुद्द्याला हात घालूया, काय काय महत्वाचे मुद्दे तेही पाहूया. आता याबद्दल काही जास्त बोलणार नाही, पूर्व परीक्षेचा टप्पा आहे जो सर्वांनाच पार करायचा आहे, याचा सिलेबस काय असेल, काय गोष्टी असतील हे कॉमनच आहे, बरोबर आहे. किंवा मी असं म्हणेन की ज्या गोष्टी आपण डेप्थ मध्ये जाणार आहोत त्या गोष्टींचा वरवरचा जो भाग असेल त्या गोष्टी इथं करायच्यात आपल्याला. आपला आजचा खरा मुख्य उद्देश काय आहे, मुख्य विषय काय आहे, तो म्हणजे मुख्य परीक्षेचा. ओके, पूर्व परीक्षा तरीही माहिती असावं म्हणून सांगतो, एकाच दिवशी 2 पेपर होतात. पेपर पहिला असतो तो GS चा असतो आणि दुसरा असतो CSAT चा असतो. GS मध्ये जे काही आपले सामान्य अध्ययनाचे विषय आहेत तेच विषय आहेत, फक्त इथिक्स सोडला तर. आलं लक्षात? बाकी त्याच विषयांचा इथं समावेश केलेला आहे. परंतु जो काही CSAT आहे तो क्वालिफाईंग नेचरचा, म्हणजे अहर्ताकारी आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर तो जस्ट क्वालिफाय व्हायचा आहे, तुमच्या फायनल कट ऑफ मध्ये ते स्कोर तुमचा कन्सिडर केला जाणार नाहीये. मराठी इंग्रजी जर MPSC करत असाल तर हे मीडियम असेल, UPSC साठी आपल्याला हिंदी आणि इंग्लिश हे 2 मीडियम असणार आहे. ओके, आणि वेळेचं म्हणाल तर 2-2 तासाचा वेळ आहे, गुण म्हणाल तर 200 गुण असते. ओके, आता पूर्व परीक्षा पास झालात मग त्यानंतर जायचं आपल्याला मुख्य परीक्षेकडे. आता ही सर्वात महत्वाची आहे.
ओके. आता हर्डल म्हणणार नाही मी याला, हर्डल म्हणजे अडथळा म्हणणार नाही. हा एक आपल्या परीक्षा म्हणजे मुख्य पोस्टकडे जाण्याचा एक मुख्य टप्पा आहे की ज्याला क्रॉस करून आपल्याला काय करायचंय, पुढे जायचंय. आणि तुमची जी काही ड्रीम पोस्ट आहे, IAS असेल, IPS असेल, DC असेल, DYSP असेल, मी असं काय म्हणतोय, UPSC साठी त्या ड्रीम पोस्ट आहेत, त्या टॉपच्या पोस्ट आहेत, इकडं ह्या टॉपच्या पोस्ट आहेत. पोस्ट दोन्हीकडेही महत्वाच्याच आहेत, नाही असं नाहीये. ओके. पण सेम परीक्षा पद्धती आहे. जरी मी UPSC MPSC असं नाही म्हणालो तर तुम्ही लक्षात घ्या की हे दोन्हीही परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी बोलतोय. आलं लक्षात. सर्वप्रथम या सिलेबसवरती एक नजर टाका. इथं साधारणपणे तुम्हाला 9 पेपर दिसतील. त्या 9 पेपरमध्ये पेपर क्रमांक 1 आणि 2 हे कंपल्सरी लँग्वेज म्हणजेच काय आपल्या भाषा विषयाचे असणार आहेत. या भाषा विषयामध्ये मराठी आणि इंग्रजी हे 2 पेपर असतील की ज्यांना 300 गुण असणार आहेत, 300 मार्काचे असणार आहेत. इथंही तुम्हाला आणखीन एक प्लस पॉइंट आहे. काय हो, तर तो म्हणजे हा पेपर 25% गुणासह अर्हताकारी आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर 300 पैकी फक्त 75 गुण मिळवायचे. यापेक्षा जास्त काही करायचं नाहीये. मग याचा अर्थ असा होतो का की काहीच करायचं नाही, असंच पास होऊन जातं? तसंही नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की, आता प्रॉब्लेम काय म्हणतोय तर ते पहिला समजून घ्या. प्रॉब्लेम हा आहे की जर तुम्ही इथं क्वालिफाय नाही झालात तर तुमचे पुढचे पेपर चेक केले जात नाहीत. म्हणजे थोडक्यात तो एक पास आहे, तो पास मिळवायचा आणि मग पुढे एंटर व्हायचं. तुमचा गट्टा इथंच बाजूला पडलेला असेल समजा, असं म्हणतोय मी, आणि तिथं काय सुरू आहे, तुमचं इंग्लिश आणि मराठीचं पेपर चेक होत आहेत. तुम्ही मराठीमध्ये क्वालिफाय झालात, 75 मार्क्स मिळाले, आणि बाय चान्स असं झालं की इंग्लिशमध्ये तुम्हाला नाही 70च मार्क्स मिळाले, म्हणजे 5 मार्काने तुम्ही काय झालं, क्वालिफाय नाही झाला. तसाच तो तुमचा बाकी 7 पेपरचा गट्टा जो आहे ना, उचलला जातो आणि कपाटात टाकून दिला जातो. म्हणजेच काय, चेक नाही करत. सो लाईटलीही घ्यायचं नाहीये आणि खूप सिरियसली पण घ्यायचं नाहीये. म्हणजे याला महत्व आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर जे आपले फायनल कट ऑफ मध्ये मार्क्स कन्सिडर केले जातात ते पेपर आहेत पेपर क्रमांक 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता पेपर क्रमांक 8 आणि 9 हे असे पेपर आहेत की जिथं तो तुमचा ऑप्शनल असणार आहे. मग ॲज यू विश, जो तुम्हाला ऑप्शनल निवडायचा तो तुम्ही निवडू शकता. आता तुला कुठला विषय आवडतो? आता याचं असं म्हणणं आहे की जिथं रिझल्ट दिसतोय मला आणि जिथं मुलांची पण आवड आहे आणि जिथं आहे, म्हणजे काय असतं लक्षात घ्या की तुम्हाला गाईड करणारा महत्वाचा व्यक्ती आहे, तो गाईड करणारा व्यक्ती असणं गरजेचं आहे. तुमचं जे काही संदर्भ आहेत ते संदर्भ असणं तिथं गरजेचं आहे, नोट्स असणं गरजेचं आहे, इत्यादी सर्व गोष्टी गरजेच्या असतात. आता आपण ते, मी म्हणेल की तुम्ही तो विषय तो तुमचा आहे, तुमच्या हातात चेंडू देतो, तुम्हाला इकडे टाकायचं इकडे टाका, नाही तर तिकडे टाकायचं तिकडे टाका, नाही तर हातात घेऊन बसा, तो मुद्दा नाहीये. ओके. मग तो चॉईस आहे, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तो विषय घेऊ शकता. मग ते बरेच मुद्दे येतात तिथं, स्कोर होतोय का, रेफरन्स अवेलेबल आहे का, गायडन्स अवेलेबल आहे का, या सर्व गोष्टी विचार केल्या जातात. प्लस आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की जो काही तुम्ही ऑप्शनल चूज कराल त्या ऑप्शनलचा तुम्हाला इतर विषयांमध्ये फायदा होतोय का, हाही तेवढाच महत्वाचा मुद्दा असतो. ओके. त्यानंतर जाऊया आता पुढे. मराठी भाषा क्वालिफाईंग नेचर आहे, पण सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेचा महत्वाचा टप्पा आहे हा. ओके. एक वेळेस जर आपण नजर टाकली आयोगाच्या सिलेबसवरती, UPSC MPSC सेम आहे, मराठीमध्येच घेतलेलं आहे आपण खास करून की तुम्हाला लक्षात यावं. काय सांगितलेलं आहे, दिलेल्या परिषदाचे आकलन करायचंय, संक्षिप्त लेखन करायचंय, परिपाठ आणि शब्दसंग्रह काय, लघुनिबंध आहे, आणि इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी असं काय करायचं आहे, अनुवाद करायचा आहे. म्हणजे साध्या सिंपल शब्दात सांगू तर इथं काय, एक पॅसेज दिलेला असेल, वाचा, त्याच्या खाली प्रश्न असतील, ते प्रश्न समजून घ्या आणि उत्तर लिहा. आलं लक्षात. त्यानंतर असेल संक्षिप्त लेखन, सारांशी लिहायचं आहे. एक पॅसेज दिलेला असेल, भला मोठा पॅसेज असेल असं काही नाहीये, साधारणपणे जेमतेम आपण असं म्हणूया की 25-30 ओळींचा एक पॅसेज असतो, तो वाचायचा आणि त्याचा क्रक्स करायचा, 1/3 क्रक्स करायचा. 30 ओळी आहेत ना, तर साधारणपणे तुम्ही 7-8 ओळीमध्ये काय करायचं, तो सारांश लिहून घ्यायचा आहे. आलं लक्षात. त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह, साध्या शब्दात सांगायचं म्हणलं तर समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द. वाक्प्रचार ऐकलेत कधी? ऐकलेत का वाक्प्रचार म्हणजे काय असतं?
ऐकलेत? म्हणी माहिती आहेत, बरोबर आहे. म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील. समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, त्यांचे विरुद्धार्थी असणारा शब्द लिहायचा आहे फक्त. 5-5 असतील. म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, अर्थ सांगायचा आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे. प्रश्नांचं स्वरूप बदलत जातं. हे जा राहील असं नाही, पण मोस्ट ऑफ दी असंच असतं की वाक्य त्या वाक्प्रचाराचा असेल किंवा म्हणीचा अर्थ लिहायचा, दॅट्स इट. त्यानंतर लघुनिबंध, छोटासा निबंध लिहायचा. छोटासा निबंध असतो, 600 शब्दांसाठी असेल किंवा आणखीन कसंही असू शकतं, पण मोस्ट ऑफ दी 600 शब्दांसाठी असतो. त्यानंतर एक पॅसेज इंग्रजीमध्ये असेल, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचंय. त्यानंतर एक पॅसेज मराठीमध्ये असेल, त्याला इंग्रजीमध्ये काय करायचंय, ट्रान्सलेट करायचं. आता याचं रेफरन्स बुक काय यूज करायचं? जास्त काही मोठ्या रेफरन्स बुकच्या पाठीमागं लागायचं नाही. याच्यासाठी आपले मोरा वाळंबे सर माहिती आहेत, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचायचं. त्यामध्ये परत लक्षात घ्या कटाक्षाने काही महत्वाचे मुद्दे, ग्रामरचा पार्ट गाळून टाकायचा. त्याच बुक सोबत आणखीन एक छोटं शब्दसंग्रह नावाचं बुक येतं. ते शब्दसंग्रह वाचूनच घ्यायचं आणि फोकस कुठं असला पाहिजे, म्हणी आणि वाक्प्रचार. आलं लक्षात? आणि जो काही फर्स्ट पार्ट आहे त्याचा, ज्यामध्ये ग्रामर प्लस बाकी इतर गोष्टी, निबंध असतील किंवा जे इतर काही आणखीन गोष्टी आहेत, त्या गोष्टी मात्र व्यवस्थित करून घ्यायच्या, कारण आपल्याला रिटर्नचे आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. सो रेफरन्स एकच, तेवढाच, यापेक्षा वेगळं काहीच नको. त्यानंतर इंग्रजी भाषा सेम ॲज इट इज सिलेबस आहे, काही वेगळं नाहीये. पॅसेज दिलेला असेल, पॅसेज वाचा, उत्तर द्या. फक्त लक्षात ठेवा भाषा इंग्रजी असणार आहे, त्यामुळे त्यावरती प्रभुत्व मिळवायचं कमांड असणं गरजेचं आहे. त्यानंतर संक्षिप्त लेखन, सारांश लिहायचा आहे, एक पॅसेज दिलेला असेल. त्यानंतर परिपाठ व शब्दसंग्रह, इडम आणि फ्रेजेस. इकडं आपण काय म्हणतो, म्हणी आणि वाक्प्रचार, तिकडं इडम आणि फ्रेजेस, एवढंच, म्हणजे तेवढंच करायचं. लघुनिबंध सेम ॲज इट इज आहे तसं इथं करायचं आहे. ओके, छोटासा एक निबंध लिहायचा आहे. आता हे झालं अहर्ताकारी, क्वालिफाय व्हायचंय, वेगळं काही करायचं नाहीये. आता खरा मुद्दा सुरू होतो पुढे. सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे पेपर 3, ज्यालाच आपण निबंध असं म्हणतो. ओके, आता काय सांगितलं इथं वाचून घ्या बरं एक वेळेस. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवरती निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे आणि क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मुळात लक्षात घ्या, आता आपल्याला स्पर्धा परीक्षा करतोय आपण, याच्या शब्दशः अर्थाकडे जायचं. निबंध, कुठलंही बंधन नसलेला, बंधन नाहीये. उद्या वाटलं करंटचे इश्यू आहेत, विचारू शकतात. उद्या त्यांना असं वाटलं की नाही महात्मा गांधी बद्दल प्रेम आलं थोडंसं, त्यांच्या नैतिक तत्वावरती काहीतरी विचारू शकतील. किंवा एखादी काही मोठी घटना घडलेली चालू घडामोडीशी रिलेटेड, त्याच्यावरतीही विचारू शकतील. काही सामाजिक विषय असतील की जो खूप मुद्दा गाजतोय, त्यावरतीही विचारू शकतील. बंधन नाहीये, काही विचारू शकतील. मग आता जसं मी म्हणालो, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे काय, याची तयारी करायची तरी कशी. मी म्हणेल वर्षभर चालणारा हा प्रोसेस आहे. आता का बरं वर्षभर चालणारी प्रोसेस आहे? कुठलंही संदर्भ साहित्य वाचून, मी म्हणेल कुठलंही संदर्भ साहित्य वाचून याचा अभ्यास होतोय असा म्हणणारा माणूस UPSC MPSC क्षेत्रामध्ये नाहीच आहे. आणि जरी असं कोण म्हणत असेल तर मग त्याला कोपऱ्यापासून हात जोडायचा. का? याला चाकोरी नाहीये एक फिक्स. चाकोरी नाहीये म्हणजे काय, विषयाला बंधन नाहीये कुठलं. इथं तुम्हाला दररोजचा डेटा कलेक्ट करावा लागतो. म्हणजे निबंधाची सुरुवात जर तुम्ही कवितेने करायची असेल, मग अशा एक कविता फिक्स आहे का? नाहीये. अशा कित्येक तरी कविता असतील, मग तुम्हाला ते कलेक्ट करावे लागतील. सुविचार असतील, एक सुविचार आठवतोय का तुम्हाला? आता मी जर म्हणलं की सांगा मला एखादा सुविचार, नाही आठवणार. मग काय करावं लागेल? कलेक्शन करावं लागेल आपल्याला. न्यूजपेपर असेल, इतर गोष्टी असतील, त्यामधून तो डेटा कलेक्ट करून ठेवावा लागेल. सध्याचे ज्वलंत मुद्दे जे आहेत, इश्यू जे आहेत, त्या इश्यू बद्दल ज्या बातम्या येतात, ज्या काय म्हणूया आपण एडिटोरियल असे लेख येतात, ते लेख आपल्या संग्रही असणं गरजेचं आहे की हे महत्वाचे आहेत माझ्या दृष्टिकोनातून. मग त्या अँगल कुठलाही असेल, म्हणजे विज्ञान असेल तर विज्ञान तंत्रज्ञान असेल, सामाजिक असेल,
आर्थिक असेल, राजकीय असेल, खेळ विश्वाबद्दल असेल, मनोरंजन विश्वाबद्दल असेल, कुठल्याही अँगलने जाऊ शकतात. उद्या यदा कदाचित झालंच असं, समजा तुम्ही मुख्य परीक्षेला गेलात, मुख्य परीक्षा 5-6 महिन्यावरती आहे, तोपर्यंत बॉलिवूड सिनेसृष्टीचे शहनशाह असं बोलू नये, पण झालंच. ती खूप महत्वाची व्यक्तिमत्व गेलं, किंवा लतादीदी गेलेलीच आहेत, बरोबर आहे, महान व्यक्ती होत्या लतादीदी. उद्या विचारू शकतात ना, लतादीदी बद्दल बोला काहीतरी, थोडस सांगा त्यांच्याबद्दल, माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. कारण बंधन नाहीये, ऑप्शन असतात तुम्हाला, नाही असं नाहीये, पण असेल तुम्हाला इंटरेस्ट त्यांच्यामध्ये, त्यांच्याबद्दल तुम्ही वाचले असेल, गाणे ऐकत असाल त्यांची, इंटरेस्टला बंधन नसतो. कुणाला कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असू शकतो. आला आपल्या आवडीचा विषय तर मग लिहा ना, भरभरून लिहिता येतं, भरभरून लिहिता येतं. त्यामुळे मी असं म्हणेन की इथं काय आहे, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. शाळेमध्ये लिहिलेला निबंध आणि इथं असणारा निबंध फरक आहे. त्यामुळे पहिला तो फरक लक्षात घ्या. इथं तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील. निबंध लिहायचा कसा, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीने मेन्शन करणं गरजेचं आहे, काय नकोय, काय हवंय, बरोबर आहे, काय एक बेसिक स्ट्रक्चर आहे ते माहिती असणं गरजेचं असतं. आणि असं नाही की हे सर्व गोष्टी दिल्या म्हणजे आपण लगेच निबंध लिहायला शिकतोय. ही काही गाडी किंवा सायकल नाहीये, बरोबर आहे. ही एक नेहमी चालणारी, निरंतर चालणारी प्रोसेस आहे. आणि ज्यावेळी तुमच्या लक्षात येते की अरे नाही, हे असंच घडलं पाहिजे, अशाच गोष्टी इथं आल्या पाहिजे, मग नाविन्य कितीही मी आणू शकतो, त्यावेळी मग हे चालतं. पण ते शिकून घ्यावं लागणार आहे. पहिला काय, शिकून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे इथं रेफरन्स बद्दल जर बोलाल तर मी असं म्हणेल की आपल्या क्लास नोट्स आहेतच, पण त्यामध्ये काही असं नसतं. हा, तुम्हाला एक सांगितलं जातं की कशा पद्धतीने कोणत्या विषयाला हाताळणं गरजेचं असतं. म्हणजे मनोरंजन विश्वाबद्दल आलेलं आहे, माझा आवडता आहे म्हणून मी तिथं बिनधास्त काही लिहू शकतो का, नाही. किंवा राजकारण हा माझा आवडता विषय, मी राजकारणाबद्दल खूप चर्चा करतो, खूप लोकांसोबत बोलतो, मी खूप ऐकलेलं आहे, खूप वाचलेलं आहे, म्हणून त्याच्यावरती मी खूपच लिहू का. तर ती काही तत्व, नियम आहेत, काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाळणं गरजेचं आहे. ओके, सो ही निरंतर चालणारी प्रोसेस आहे. इथं मग म्हणेल मी आपल्या क्लास नोट्स आणि इतर जे काही तुम्हाला रेफरन्स सांगितले जातील ते रेफरन्स. ओके, त्यानंतर जाऊया आता महत्वाचा मुद्दा. आता इथून आपले जीएसचे जे आपण नेहमी ऐकत आलो ना, जीएसचे 4 पेपर असतात, मग त्या 4 पेपरमध्ये वेगवेगळे विषय असतात, त्या वेगवेगळ्या विषयांचा इथं समावेश केलेला असतो. त्यातला पहिला सिरियल क्रमांकाने पाहिला तर पेपर क्रमांक 4, आणि यांचा जर विचार केला तर सामान्य अध्ययन 1 किंवा साध्या भाषेत आपल्या बोलायचं झालं तर GS1 आपण असं म्हणतो, तो GS1. आता GS1चा आयोगाचा सिलेबस काय ते एक वेळेस नजर टाका. काय काय दिसतो इथं, बरोच काही काही दिसतं. याच्यावरती नजर टाका. भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. जर युपीएससीला म्हणाल तर महाराष्ट्राचा भारांश असं मेन्शन नसतं. ओके, कारण ते काही स्पेशली कुठल्या एका राज्यासाठी नाहीये, तर ती ऑल ओव्हर इंडियासाठी असणारी सिव्हिल सर्व्हिसेस आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील संत. आता आपल्याला संतच माहिती आहेत, पण हेच माहिती नाही की संतांनी चळवळी उभा केल्या होत्या. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, संत एकनाथ असतील. आपण अभंग ऐकतो, पण कधी कीर्तन ऐकलं का आपण? ऐकलं किती कीर्तन? आता तुम्ही म्हणाल मग सर काय आता काय उद्यापासून कीर्तनाला जायचं का? कीर्तन करायची गरज नाही. एकदा जर त्या गोष्टी पाठीमागची जर पार्श्वभूमी समजली, जे एक साधं उदाहरण सांगतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात की अंगा लावूनी या राख, डोळे झाकूनही करती पाप. काय संदेश द्यायचा तुकाराम महाराजांना? ही जे काही भोंदूगिरी वाढलेली आहे ना, जे भस्म लावतात इकडे इकडे इकडे, म्हणतात मैं असा XYZ देव का भक्त हूं, मेरे पास आओ, मेरे पास, मैं रावण से बात करता हूं, मैं इससे बात करता हूं, बालाजी को कॉल लगाया, इसको कॉल लगाया, वो बोले कि हाँ हो गया, आपका काम हो जाएगा. ही थोतांड लोक आहेत. यांच्या विरोधात काय केलं तुकाराम महाराजांनी? प्रबोधन केलं, ती चळवळ राबवली की अरे बाबांनो, सामान्य जनतेनो, तुम्ही ह्या अशा भोंदू लोकांच्या आहारी जाऊ नका, यांच्या ह्या फसवणुकीला, या धंद्याला बळी पडू नका. तरी आपले लोक वर्षाला 2 वर्षाला बाबा बदलत फिरतात का नाही? आज ह्या बाबाच्या प्रवचनाला गेले, उद्या त्या बाबाच्या प्रवचनाला जाऊ द्या,
परंतु काय आहे, कुठल्याही लोभाची अपेक्षा न ठेवता जर तो व्यक्ती तुम्हाला 4 गोष्टी सांगत असेल तर नक्कीच जा. पण तिथं गेल्यानंतर तो जर म्हणत असेल की येऊ दे, आण दे, 500 रुपये दे, 1000 रुपये दे, तर समजून जा त्याचा तो बिझनेस आहे, त्याचा तो धंदा आहे. आलं लक्षात? मग ज्यावेळी ही पार्श्वभूमी तुम्हाला समजायला लागते, त्याच्या पाठीमागचा अर्थ समजायला लागतो, चळवळ ऑटोमॅटिक क्लिक व्हायला लागतात. कारण लक्षात घ्या, हे संत, आपण त्यांना देवत्व दिलं. मी तुमच्या भावनांना दुखवण्याचा प्रयत्न नाही करत, पण जी रिएलिटी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्यांना देवत्व दिलं, ते ऍक्च्युअल मध्ये काय होते, एक समाज सुधारक होते त्या काळातले. आणि त्यांनी काय केलं, परमेश्वराचं माध्यम घेऊन अभंगाच्या रचना करून एक चळवळ उभा केली, एक चळवळ उभा केली. मग त्याच गोष्टी आपल्याला अभ्यासायच्यात, वेगळं असं काहीच नाही. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील विविध टप्पे जे आता आपण बोललो तेच, म्हणजे महत्वाचे काही कायदे असतील, महत्वाचे काही आंदोलनं असतील, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आणि महत्वाच्या व्यक्ती, त्याचं नेतृत्व कोणी केलं. महात्मा गांधींनी कुठल्या चळवळींचं नेतृत्व केलं, लोकमान्य टिळकांनी कुठल्या चळवळीचं नेतृत्व केलं. मग हेच फेस होते का, की इतर काही लोक होते की ज्यांचं कार्य उल्लेखनीय आहे, की ज्यांनीही खूप चांगलं काम केलेलं आहे, इतिहास त्यांना विसरता कामा नये म्हणून. आणि जगाच्या इतिहासातील मग काही महत्वाच्या घटना असतील, जसे जागतिक महायुद्ध झाले ते असेल, काही महत्वाचे असे राजे पण होऊन गेले, नेपोलियन असेल, नेपोलियनला विसरता येणार नाही. नेपोलियन महत्वाची व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे जागतिक इतिहासाला कलाटणी मिळाली. अलेक्झांडर असेल, बरोबर आहे. आणखीन एक तो होता ना आपला काय, तो मंगोलियाचा तो सम्राट चंगेज खान असेल. हे ऐतिहासिक यांचं एक वेगळंच महत्व आहे, कारण का, यांनी जगाचा इतिहास बदललेला आहे. सो यांना एक वेगळंच महत्व प्राप्त आहे. मग या अशा घटना असतील. मग एवढंच आहे का मर्यादित? नाही. औद्योगिक क्रांती आहे, औद्योगिक क्रांतीने पण जग बदललं, आणि ती पण एक इतिहासामध्येच घडलेली घटना आहे की ज्यामुळे काय झालं तर साम्राज्यवाद जो आहे त्याचं अस्तित्व बदललं किंवा त्याचा प्रकार बदलला म्हणूया. पूर्वीच्या साम्राज्यवादाच्या वेगळ्याच व्याख्या होत्या, नंतरच्या साम्राज्यवादाच्या वेगळ्याच व्याख्या. पण कधी, ज्यावेळी औद्योगिकरण झालं, औद्योगिक क्रांती आली, त्याच्यानंतर ह्या गोष्टी बदलत गेल्या. इथं लक्षात, पूर्वी राज्य चालवायचं, त्यांचं शोषण करून, त्यांचा पैसा हडप करून हे करायचंय, अशा पद्धतीचा साम्राज्यवाद होता. नंतर औद्योगिकरणानंतर साम्राज्यवाद कसा आला, माल विकायचा आहे, त्यांच्याकडून पैसा घ्यायचा आहे, म्हणजे त्याला काय केलं, थोडंसं व्हाईट कॉलर दिलं. म्हणजे आम्ही काही तुमचा पैसा लुटत नाही, तुम्ही माल खरेदी करताय आणि आम्ही आमचं त्या मालाचे पैसे घेऊन निघून जातोय. हेच केलं ना. भारतामध्ये पण तेच झालेलं आहे. भारतामध्ये काही येऊन तुमच्या घरामध्ये दरोडे टाकायचे कधी इंग्रज, चल निकाल, नाही तर ठोक दूंगा इधर, म्हणले का कधी? नाही म्हणले ना. ते यायचे, कपडा द्यायचे, येलेलो अच्छा कपडा आहे, घेऊन जायचे. आलं लक्षात? मग ह्या महत्वाच्या घटना असतील. आता याचा संदर्भ काय बाबा? आता संदर्भामध्ये एक लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचे ऑथेंटिक आणि व्यवस्थित आपलं फाउंडेशन क्लिअर करणारे संदर्भ कुठले असतील तर ते म्हणजे एनसीईआरटी बुक्स असतील, आणि दुसरं जे आहेत ते म्हणजे आपले स्टेट बोर्डची पुस्तकं, म्हणजेच महाराष्ट्र राज्य शालेय पाठ्यपुस्तकं असतील. तुम्हाला जर वाटत असेल की मी हनुमान आहे, हनुमान उडी मारू शकतो, मी हे पण नाही वाचणार आणि हे पण नाही वाचणार, मी डायरेक्ट काय करणार, रेफरन्स वाचणार, तर लक्षात घ्या, ते हनुमान होते. आपण फक्त मनाचा मान घेऊन पुढे चाललो. आपण जर ती उडी मारायला गेलो ना तर मग आपल्याला लक्षात येईल की आपलं कुठं काय काय फाटलेलं आहे. येतं लक्षात? हे तुमच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता थोडंसं ऑथेंटिक भाषेत, फाउंडेशन शिवाय पुढे जाताच येत नाही. कारण मूळ बेसिक स्ट्रक्चर काय आहे हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत मुख्य रेफरन्स बुककडे जाण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे जे काही असेल ते इथं एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डमध्ये. त्यामुळे पहिला सुरुवात करायची ती इथूनच. भले तुम्हाला लोक हसू द्या, अरे 6वीचं पुस्तक वाचतोय, अरे 8वीचं पुस्तक वाचतोय, पण आपल्याला महत्व माहिती आहे त्याचं की काय महत्व आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये, इतिहासाच्या पुस्तकात आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे, म्हणजे काही आपली स्वातंत्र्य चळवळ आहे ती दिलेली. त्याच्यामध्ये आपण कधीही न ऐकलेली अशी बरीच नावं आपल्याला पाहायला मिळतील, बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील. आपल्याला काय माहिती आहे की नाही, भारत स्वतंत्र झाला, महात्मा गांधी महत्वाचे हिरो होते,
त्यांनीच हे केलं. पण नाही ना, त्यांच्यासोबत इतरही व्यक्ती होत्या, इतर व्यक्तींचा रेफरन्स तेही माहिती असणं गरजेचं आहे. उद्या तुम्ही जाल बिपिन चंद्र वाचायला सुरुवात कराल, त्यांनी दिलेलं आहे बरंच, पण तरीही काही गोष्टींचे रेफरन्स नाही मिळत आपल्याला. मग ती कुठे मिळतात? त्या पुस्तकांमध्ये मिळतात. ओके. आता मग दुसरा एक प्रॉब्लेम असतो, सर एनसीईआरटी इंग्लिशमध्ये आहेत, कसं वाचू? आता तू वाचशील, तू इंजिनिअरिंग, पण बाकी जे BA वाले आहेत हे लोक आहेत, त्यांनी काय करायचं? काय करायचं त्यांनी? त्यांच्यासाठी लक्षात घ्या, फाउंडेशन पण आहे आपल्याकडे, ते फाउंडेशन करू शकता. आणि तुम्हाला आणि कुणी जरी सांगत असेल ना की अरे नाही डायरेक्ट तू काय कर माहिती आहे का, मेन कोर्सच हे कर, सुरू कर, तर मी म्हणेल ते असं होतं ना, आर देखा ना पार, कूद गया हमारा यार, आणि तो कुठं जाऊन अटकत पडेल कोणालाच माहिती नाही. सो ती रिस्क कधीच घेऊ नका, येतं लक्षात. ती रिस्क आपल्याला कधीच घ्यायची नाही. म्हणजे कुठलाही विषय वाचायला सुरुवात करत असाल तर त्याचं मूळ तुम्हाला इथंच मिळणार आहे, ह्या दोन्हीमध्येच, एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डमध्येच मिळणार आहे. ज्या बेसिक काही कन्सेप्ट असतात, जी एक विषयाची भाषा असते, ती शिकायची असेल ना तर इथं शिकायची. डिरेक्टली रेफरन्समध्ये जाऊन ती भाषा शिकता येत नाही. आणि तुम्हाला आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथं सांगतो की उत्तर लिहित असताना भाषा त्या त्या विषयाची ही वेगळी असते. भूगोलाबद्दल बोलत असाल तर भूगोलाचीच भाषा असणं गरजेचं आहे. तुम्ही जर उद्या म्हणाला की तिथं काळा दगड आहे, त्या ठिकाणी काळा दगड आढळतो, नाही चालणार, तुम्हाला बेसाल्टच म्हणावं लागेल. येतं लक्षात. दगड म्हणून नाही चालणार, खडकच म्हणावं लागेल. तिथं तांबडी माती आढळते, तांबड्या मातीमध्ये हे पीक येतं, नाही, मृदाच म्हणावं लागेल. येतं लक्षात. सो ही जी भाषा आहे ना, ही भाषा हे शिकवतात आपल्याला. बेसिक माहिती पण देतात, मृदा कशी बनते, खडक कसा बनतो, पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे, अगदी बेसिक पासून सांगतात. ते कोण सांगतो? हे दोन सांगतात. ओके. आता आणखीन थोडंसं आपण विश्लेषणात्मक केलेलं आहे. इयत्ता 11वी आणि 12वी एनसीईआरटी मधील कला व संस्कृती संबंधित प्रकरणे थोडीशी काळजीपूर्वक वाचायची. आलं लक्षात. नाहीतर काय होतं, काय काय वेळेस ना एनसीईआरटी जर आपण पाहिलं तर खूप मोठे 150-200 पेजेसचे एनसीईआरटी आहेत, आणि आपल्याला काय वाटतं की नाही एनसीईआरटी वाचायच्यात म्हणजे स्टार्ट टू एंड करायचं का नाही, कुठं कुठं स्मार्ट वर्क पण करता आलं पाहिजे. सो त्या अनुषंगाने पण थोडंसं डिटेलमध्ये रेफरन्स सांगितलेले आहेत. त्यानंतर कला व साहित्य नितिन सिंघानिया, हे रेफरन्स आहे, हे लक्षात घ्या, हे रेफरन्स आहे. हे वाचून झाल्यानंतर मग हे वाचायचं. ओके. आणि हे इंग्लिशमध्ये आहे, हे कशाला इंग्लिशमध्ये आहे. ओके. तर तेही लक्षात घ्या, भाषेचा आडसर महत्वाचा असतो. त्यानंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बिपिन चंद्र, दोन्हीही भाषेमध्ये अवेलेबल आहे. इंग्लिश हवं इंग्लिश वाचू शकता, मराठी हवं मराठी वाचू शकता. खूप चांगलं पुस्तक आहे, म्हणजे एकदा हातात घेतल्यानंतर सोडावंसं वाटत नाही, एवढं छान पुस्तक आहे. पण ह्या गोष्टी केल्या पाहिजे तरच मग ते लक्षात राहतं, नाहीतर मग ते काय विमान आलं निघून गेलं असं नको आहे. त्यानंतर जाऊया भूगोलाच्या अभ्यासक्रमाकडे. पेपर 1 मध्येच भूगोल आहे, हेही लक्षात घ्या. आता भूगोलात काय सांगितलेलं आहे? प्राकृतिक भूगोल. मग प्राकृतिक मध्ये काय आहे? भूरूपशास्त्र आहे, हवामानशास्त्र आहे, सागरशास्त्र आहे. अरे बापरे, हे पण शास्त्र असतात का? भूरूपशास्त्र म्हणजे काय? भूरूप पाहिलेत कधी? आता भूरूपच म्हणजे काय कळत नाही. आता भूरूप म्हणजे काय? साधं सिंपल लक्षात घ्या. भू म्हणजे जमीन, रूप म्हणजे जमिनीचे वेगवेगळे प्रकार. कुठं डोंगर दिसतोय, कुठं नदी वाहताना दिसते, कुठं मैदान दिसतं, कुठं नुसता खडकच दिसतोय. मग हे झालं कसं? कुणी बनवलं का येऊन? कुणाला वाटलं का डोंगर बनवायचं, चला रे रोजाने जा तिथं माती टाकून द्या, ढीग लावा, डोंगर बनवू? नाही, कारण आहेत ना पाठीमागं काहीतरी. काही आपण पर्वतरांगा पाहतो, कशामुळे निर्माण झाल्या ती कारण माहिती असणं गरजेचं आहे. मैदानांची निर्मिती झाली, का निर्मिती झाली ते माहिती असणं गरजेचं आहे. आपण नर्मदेच्या खालपासून जो आपला दक्षिण भारत आहे त्याला काय म्हणतो? डेक्कन ट्रॅप म्हणतो. का बरं डेक्कन ट्रॅप म्हणायचं याला? किंवा पठारी प्रदेश म्हणतो. का बरं पठार म्हणायचं? पहाड कमी असतील, ठीक आहे, एक लॉजिक झालं. पण आहे ना आपला या बाजूला सह्याद्री आहे किंवा पश्चिम घाट आहे, वेस्टर्न घाट आहे, या बाजूला आपले पूर्वेकडचे घाट आहेत, आणि मध्येच काय आहे? हा चिंचोळा त्रिकोणी आकाराचा काय पठार आहे. एक स्ट्रक्चर आहे ना, म्हणजेच काय? ते भूरूप आहे. मग ती निर्मिती प्रक्रिया काय आहे ते समजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. हवामानशास्त्रामध्ये काय असा प्रयोग करायचे का? एक्सपेरिमेंट करायचे जाऊन, हवा कशी आहे, शुद्ध आहे का, काय आहे का, काय आहे,
काय येतं हवामानशास्त्र? पर्जन्य पाहिलंय? पर्जन्य म्हणजे पाऊस. लक्षात घ्या, शब्द ऑथेंटिक पाहिजे म्हणून सांगतोय. तुम्हाला माहिती आहे पाऊस आहे, हवा आहे, वातावरण आहे. आता वातावरण काय, हवामान काय, फरक आहेत ना यांच्यामध्ये पण. हवा आणि वारा काय, कधी आपण म्हणतो हवा किती वेग सुटले बे, कधी म्हणतो वारा किती सुटलाय बे. काय फरक काय आहे हवा आणि वाऱ्यामध्ये, हे माहिती पाहिजे. आलं लक्षात? वातावरणाचे थर म्हणतो आपण, कुठले कुठले थर आहेत माहितीये? आता नाही माहिती, शाळेत असताना माहिती होते. वातावरण किती आहे माहितीये? ह्या गोष्टी शिकायच्यात. खूप काही इथं काही शास्त्र आहे म्हणजे काय, आता तुम्हाला जाऊन तिथं ढगावर बसून प्रयोगच करायचा आहे असं नाहीये. बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्याच इथं काय करायच्यात, आत्मसात करायच्या. आणि याच्यावरती प्रश्न असतात. सागरशास्त्र काय आहे? सागरशास्त्र समुद्रात जाऊन मासे पकडायचेत नाही आहे ना. जसं आपल्याला जमिनीवरती ही भूरूप दिसतात तसं सागराच्या आतमध्ये पण आहे. काही ठिकाणी सागर 11 किलोमीटर खोल आहे आणि काही ठिकाणी तुमच्या घोट्या पाणी एवढंच लागतं, घोट्यालाच एवढा पण उथळ आहे. मग हे स्ट्रक्चर आहे. काही ठिकाणी 2000 मीटर पर्यंत खोली आहे, म्हणजे 2 किलोमीटर खोली आहे. काही ठिकाणी 3 किलोमीटर आहे. जसे आपल्या वरती इथं पर्वतरांगा दिसतात, सागराच्या मध्ये पण पर्वतरांगा आहेत. जसं आपलं पाचगणीचं पठार दिसतं किंवा कास पठार दिसतं तसं सागराच्या आतमध्ये पण पठार आहे. मग हे काय आहे, सागर तळाची रचना आहे. हे आपल्याला शिकून घ्यायचं. जगातले 3 महत्वाचे मुख्य महासागर आहेत, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि महाभव्य असा पॅसिफिक महासागर, ज्याला आपण प्रशांत महासागर म्हणतो. हे 3 महत्वाचे महासागर अशा पद्धतीने शिकून घ्यायचे. मग यांच्यात प्रवाह असतात. समुद्री प्रवाह माहिती आहेत, ऐकलं कधी? करंट म्हणतो आपण, ओशियन करंट किंवा सागरी प्रवाह असं म्हणतो आपण त्याला. मग कशी निर्मिती होते, यांचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो का, हे पण अभ्यासायचं आपल्याला. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे भूगोल असो, इतिहास असो, कुठलाही विषय असो, इंटरेस्ट क्रिएट झाला ना एक वेळेस की ते एवढं इंटरेस्टिंग वाटायला लागतं की अरे, मग आपल्याला लक्षात येतं मी हा विचार कधी केलाच नाही. ढग आपण जे बघतो ना, ढगांचे मुख्य 9 प्रकार आहेत. आता तुम्ही म्हणाल काय राव मास्तर काय चपटी घेऊन आला काय, वाटतं ना असं. ढगांचे 9 प्रकार आहेत. कधी ऑब्झर्व केले का? एकदम पांढरे शुभ्र कापसासारखे ढग दिसतात, कधी एकदम काळे कुट्ट असे ढग दिसतात, कधी निळे निळे असे टाईपचे ढग दिसतात, कधी हलके हलके काळसर असे ढग दिसतात, कधी कधी ढग खूप जवळ आल्यासारखे वाटतात, कधी कधी ढग ना असं वाटतं की हे कुठेतरी जाऊन आभाळाला चिटकलेलेच ढग दिसतात. हे असे वेगवेगळे ढगांचे प्रकार आहेत. आता लक्षात घ्या, इथं मी ढग म्हणतोय पण भूगोलात त्याला मेघ म्हणतात. काय म्हणतात त्याला? मेघ. आणि आपण काय म्हणतोय? मेघा रे मेघा रे. म्हणजे काय? ते पडणाऱ्या पावसाच्या थेंबाला आपण काय म्हणतो? मेघ म्हणतो. मेघ गर्जनेसह काय आहे? पावसाचा अंदाज आहे, पर्जन्याचा अंदाज आहे. ते लक्षात घ्या. त्यानंतर भारताचा भूगोल. भारताचा भूगोल खूप इंटरेस्टिंग. भारतामध्ये असणारं जे काही इथं भाग पाहिले ना, तेच भाग इथं फोकस करायचे भारतामध्ये. आता इथं होतं काय माहितीये का? लक्षात घ्या, ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी ऑलरेडी आपली एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डमध्ये क्लिअर झालेल्या असतात. त्यामुळे आपण ना ह्या गोष्टी आणखीन डिटेलमध्ये पाहतो. ज्यावेळी तुम्हाला हिमालय पर्वत असा उल्लेख केला जातो ना, त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की अरे हे हिमालय पर्वत कशी झाली निर्मिती. लगेच क्लिअर आहे ना, पिक्चर क्लिअर आहे तुमच्या समोर. का झाली हिमालय पर्वताची निर्मिती? 2 प्लेट होत्या, त्या प्लेट वाहत आल्या आणि जो काही तिथं तेथीच समुद्र होता त्याने जो काही गाळ जमा केला होता, त्या गाळाच्या उच्चाटनाने काय झालं? हिमालयाची निर्मिती झाली. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? घडीचा पर्वत म्हणतो. घड्या पडल्या त्याला, बरोबर आहे. म्हणजे हिमालय म्हणल्यानंतर बेसिक बॅकग्राऊंड क्लिअर आहे. मग आता पुढे ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या. हिमालयाची उंची, त्या उंचीचे होणारे परिणाम, त्यामुळे काय काय गोष्टी घडल्या, त्याचीच देण आहे गंगेचं मैदान किंवा ज्याला उत्तर भारतीय मैदान म्हणतो आपण. इथं लक्षात. मग त्या अनुषंगाने पण आपल्याला काही गोष्टी करायच्यात. ओके. मग तसंच भारताचं किनारी मैदानी प्रदेश असेल, भारताचं हवामान असेल, भारतामध्ये असणारी मृदेची रचना असेल, भारतामध्ये असणारा मृदेचा आढळ असेल, या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत? आपल्याला व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. क्लिअर.
महाराष्ट्राचा भूगोल सेम, वेगळे एक्सप्लेन करायची गरज नाही. आर्थिक भूगोल, आर्थिक क्रिया पार पाडणारा, कृषी असेल, तुमचे जे काही उद्योगधंदे असतील, उद्योगधंद्यांच्या वितरणावरती परिणाम करणारे काही घटक असतील, तर त्या घटकांचा इथं काय करायचं आहे आपल्याला विचार करायचा आहे. मानवी भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्या स्थलांतर, आलं लक्षात. मानवाची जी काही संस्कृती आहे तो तिकडचाच पार्ट आहे. बरेच पार्ट काय होतात इंटरलिंक होतात नंतर, जसं जसं आपण अभ्यास करत पुढे जातो तसं बऱ्याच गोष्टी काय होतात इंटरलिंक होत जातात. त्यामुळे ते इंटरलिंक करून अभ्यासाचा ताण कमी करणं याला पण एक स्मार्ट वर्क म्हणतात, हे पण लक्षात ठेवायचं. ओके, आता जाऊया रेफरन्सकडे. 6 to 12 स्टँडर्ड पर्यंतच्या सर्व एनसीईआरटी जिओग्राफी सब्जेक्टच्या, त्यानंतर स्टेट बोर्ड 6 to 12 सर्व आपले स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते करायचे. त्यानंतर भूगोल व पर्यावरण सौदी सरांचं पुस्तक, नवीन ऍडिशन येते, मे बी आलीही असेल. नवीन जो आपला राज्यसेवेचा जो पॅटर्न येतो डिस्क्रिप्टिव्ह, त्याला अनुषंगून त्याने काय केलेलं आहे, नवीन ही ऍडिशन काढलेली आहे. सो ऑथेंटिक सोर्स आहे, याच्या पलीकडे जाऊ नका. जर आणखीन काही गरज भासली, तुम्हाला वाटलंच मला इंग्लिशमध्ये पण हवंय, तिथं आणखीन एक गोष्ट आहे की माजिद हुसेन सरांचं एक बुक आहे भारताचा भूगोल. ओके, ते इंग्लिश आणि मराठी दोन्हीही मीडियम मध्ये अवेलेबल आहे. सो जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते घेऊ शकता, काही हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा, आता काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की अरे रेफरन्स एवढेच का सांगतात, लिमिटेड वाटतं ना, की एवढे विषय सांगितले, एवढे मुद्दे सांगितले आणि रेफरन्स फक्त एवढेच. मी असं म्हणेल, फापड बसायला करत बसण्यापेक्षा पोतभर पुस्तकं आणून ते वाचून जेवढं ज्ञान मिळणार आहे ना, तेवढं ज्ञान ऑथेंटिक पुस्तकं वाचून मिळतं. त्यामुळे फापड बसायला करत बसायचं नाही. महत्वाचे दर्जेदार संदर्भच वापरायचे. कोणाच्या नोट्स मिळतायत म्हणून त्या नोट्स घ्याल, कोणाच्या तरी पुस्तकं मिळतायत म्हणून पुस्तकं घ्याल आणि काय कराल, कचरा करून टाकाल स्वतःचा. त्यामुळे ऑथेंटिक तेवढेच रेफरन्स यूज करायचे, जास्त रेफरन्सच्या पाठीमागे लागायचं नाही. क्लिअर. त्यानंतर जाऊया पेपर 2 कडे, म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 2 आपला, तसा पेपर 5 आहे हा. ओके, आता कुठला विषय येतो, तो येतो बघा, प्रशासन आहे आपलं, जे तुम्ही जाऊन काम करणार आहात ते. संविधान आहे, राज्यशास्त्र आहे, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध आणि महाराष्ट्राचे काही भारांशासह. एमपीएससी म्हणलं की हे ठरलेलंच आहे. पहिला काय म्हणायचे, विशेष संदर्भासह, म्हणजे विशेष महाराष्ट्राच्या संदर्भासह. आता काय म्हणतोय एमपीएससी, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. ओके, साध्या सोप्या शब्दात सांगू, पॉलिटी, बाकी काहीच नाही. ओके, पॉलिटीमध्ये सर्व काही येतं, तेच करायचंय. मग आता कुठल्या मुद्द्यांवरती खास भर द्यायचंय, काय मुद्दे आहेत एक्झॅक्टली, आयोगाने एवढं दिलेलं आहे, पण एक्झॅक्टली आहे काय ते पाहूया. इथं काय हो, भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्य, सुधारणा, मूलभूत संरचना. संविधानाची निर्मिती झाली कशी? स्वातंत्र्य मिळणार होतं, इंग्रजांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देतोय. मग आपल्या लोकांना वाटलं अरे नाही, आपण पण काहीतरी करू जरा वेगळं जगापेक्षा, असं वाटलं का? नाही, पार्श्वभूमी आहे याला. जगातले असे बरेच देश आहेत की ज्यांची स्वतःची काय राज्यघटना आहे, आणि ते राज्यघटनेचं पालन करून ते काय करतात, स्वतःचा देश चालवतात. मग याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका. भले त्यांची राज्यघटना छोटी असेल, आलं लक्षात, पण त्याच्यावरती ते राज्य चालतं किंवा तो देश चालतो. हा एक आदर्श आहे जगासमोर, आलं लक्षात. त्याही पेक्षा मोठा आदर्श भारतीय राज्यघटनेने घालून दिला. जगातलं सर्वात विस्तृत असं आपलं काय आहे, संविधान आहे. काही ठिकाणी ते ताठर पण आहे, काही ठिकाणी ते लवचिक पण आहे. भाषा बदलली ना माझी, पूर्वी मी वेगळ्या भाषेत बोलत होतो, आता काय म्हणतोय मी, ताठर पण आहे, लवचिक पण आहे. संदर्भ बदलला, विषय बदलला, भाषा बदलली. लक्षात घ्या, भाषा महत्वाची आहे. आणि ही भाषा कोण शिकवतं, तो विषय शिकवतो, कारण त्याची एक भाषा ही वेगळी असते. तर तसं मग भारताच्या संविधानाबद्दल असणारे जे काही काय म्हणूया आपण, ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती कुठे मिळते आपल्याला. पहिला आपल्याला आठवतं, अरे 1935 जो काही कायदा केला होता ते काहीतरी आहे बरं का. पार्लमेंट सुधारणा आल्या त्या पण काहीतरी आहेत. 1919 मध्ये काहीतरी परत एक कायदा केला होता, त्याच्यामध्ये पण संदर्भ आढळतोय आपल्याला.
जे काही रेग्युलेटिंग ऍक्ट आले 71, 85, 83 असे जे साल आहेत, आता तुम्ही म्हणाल हे परफेक्ट नाही, उदाहरणासाठी सांगतोय, पण हे जे काही येत गेले ऍक्ट येत गेले तिथं आहे भारताच्या या संविधानाची पार्श्वभूमी ऐतिहासिक. कारण बऱ्याच गोष्टी आता तुम्ही म्हणाल की मग काय आपलं संविधान काय ह्याने लिहिलं का, काय केलं का, आहे तसं तिथलं कॉपी केलं. आता लक्षात घ्या, एखाद्याबद्दल आपलं मत व्यक्त करणं आणि अभ्यास करून परत त्याच्याबद्दल मत व्यक्त करणं यात खूप अंतर असतो. महात्मा गांधींना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणायला काहीच कोणाचं वाकडं होत नाही, पण ज्यावेळी महात्मा गांधी वाचतो अभ्यासतो त्यावेळी लक्षात येतं की अरे हे महात्मा गांधीला आपण शिव्या देण्याच्या लायकीचे पण नाही. आलं लक्षात? आता तुम्ही जर कोण असाल हे म्हणजे महात्मा गांधीचा तिरस्कार करणारे, तर मी काही तुम्हाला उद्देशून बोलत नाहीये, तो तुमचा वैयक्तिक मत आहे, ते लक्षात घ्या. शेवटी आपण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये ह्याच गोष्टी आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या. मग याची उत्क्रांती तेच आता आपण चर्चा केली ती काय वैशिष्ट्य आहेत हो, ही कशा पद्धतीची आहे राज्यघटना, कुणा एका विशिष्ट व्यक्तिवर्गाला महत्व देते का, कुणा विशिष्ट वर्गाला तुच्छ लेखते का, समान पातळीवरती आणलं ना सगळ्यांना, वैशिष्ट्य आहेत तिचे. आता मी एक सांगितलं, आणखीन अशी वैशिष्ट्ये बरीच आहेत, ती अभ्यासायची आहेत. सुधारणा काय काय सुधारणा झाल्या त्याच्यामुळे ते अभ्यासायचे आहेत. मूलभूत संरचना कशी आहे, कशा पद्धतीने जे काही प्रशासन आहे, जे काही राज्यकारभार आहे, कसा त्यांनी वेगवेगळा केला, त्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते का, घटना दुरुस्ती केली, कुठली केली, त्यामुळे प्रशासकीय स्तर वेगळे केले. आठवतं ना 1993ची आहे ना घटना दुरुस्ती ह्याची, पंचायत राजची. ओके. तर याने काय केलं, घटना दुरुस्ती करून वेगवेगळ्या लोकांना तिथं प्रतिनिधित्व दिलं. म्हणून म्हणलं जातं देश, भारत देश चालतो कशावरती, त्या पुस्तकावरती. ते पुस्तक म्हणजे संविधान आहे. आणि हाच या आपल्या राज्यशास्त्राचाच काय आहे, गाभा आहे किंवा पाया आहे असं म्हणलं तर चालेल. आता भारतीय संविधानाची इतर देशांशी असणारी तुलना, ब्रिटनकडे पण संविधान आहे, बरोबर आहे, पण ते अलिखित आहे. ओके. अमेरिकेकडे संविधान आहे, लिखित आहे, पण त्यामध्ये 10-12 कलम आहेत. मी एक सांगतोय, तुम्ही म्हणे तर उद्या येऊन मला म्हणाल अरे तुम्ही सांगितलं होतं की रे एवढेच कलम आहेत, पण खूप कमी कलम आहेत एवढं मला माहितीये. ओके, एक्झॅक्टली आता नंबर आठवत नाही, पण खूप कमी कलम आहेत. आणि भारतीय संविधानाचा विचार केला 395 कलम आहेत. म्हणजे त्याने किती विचार केला होता, पुढच्या सर्व गोष्टींचा विचार करून ते बनवलेलं होतं. आलं लक्षात? आणि मग ती तुलना केली तर मग हे आता आपण जे पाहतोय त्याच पद्धतीने. त्यानंतर कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना कशा पद्धतीची आहे, म्हणजे आपला प्रशासकीय स्तर कशा पद्धतीने कार्य करतोय. आपला महत्वाचा एक घटक आहे तो म्हणजे न्यायपालिका, त्याची रचना कशा पद्धतीची आहे, त्यांच्यावरती बंधनं येतात का, काय होतंय का, या गोष्टी असतील. केंद्र आणि राज्य यांच्या योजना आहेत सर्वात महत्वाच्या. ओके. आता एवढ्या भागामध्ये ना बऱ्याच गोष्टी अशा तुम्हाला आढळून येतील. बरेच पळवाटा वगैरे आपण म्हणतो ना, एवढे आमदार पळून गेले, असं झालं तसं झालं. उद्या प्रश्न येणार आहे तुम्हाला याच्यावरती. मग कोर्टात केस चालली, बरोबर आहे, मग ते केस स्टडी पण माहिती असणं गरजेचं असतं. जसं आपण नेहमी एक खूप गाजलेलं म्हणजे हे केशवानंद विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा संदर्भ दिला जातो. यालाच केस स्टडी म्हणतात. केस स्टडी म्हणल्यानंतर लोकांना वाटतं अरे बापरे काहीतरी वेगळं आहे, वेगळं काहीच नाही. तो खटला कशा संदर्भात होता, त्या खटल्याचा न्याय देताना न्यायालयाने आपली काय मतं मांडलेली आहेत, बरोबर. आणि उद्या जर समजा याच शिवसेनेचं हे झालं, पक्ष फुटला आणि ती लोक पळून गेली आणि त्यानंतर मग जो काही केस चालली आणि त्यानंतर जो काही निकाल दिला तो निकाल काय होता, आणि उद्या जर समजा आणखीन एखाद्या पक्षामध्ये अशीच फूट पडली, तर त्यावेळी तुम्हाला जर त्या अनुषंगाने प्रश्न विचारला की हे योग्य अयोग्य काय असेल ते असेल, तर तुम्ही तिथे रेफरन्स देऊ शकता ना त्याचा, की 2023 मध्ये या अशा या पक्षामध्ये काय झाली, ती फूट पडली होती, तर त्यावेळी न्यायालयानं आपलं मत असं व्यक्त केलं होतं. येतं लक्षात? सो ह्या केस स्टडी पण करणं गरजेचं आहे. मग आता इथं अपडेट राहणं गरजेचं असतं. त्यामुळे इथं एक रेफरन्स मी आता सांगतो, न्यूजपेपर वाचण्याचा अँगल बदलायचा. कुठं कुणाचा खून झाला, कोण कुठे चोरी केली, इथं याचं पुलाचं उद्घाटन झालं, अशा बातम्या वाचायच्या नाहीत.
आपल्याला ज्या गरजेच्या आहेत त्याच बातम्या आता काय करायच्या आहेत, वाचायच्या आहेत. त्यानंतर पुढचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा, भारत आणि शेजारील राष्ट्रांचे असणारे संबंध. आता देश आहे, देश काही एकटा नसतो, कधी शेजारी असतात. शेजारी काही चांगलेच असतात असं नाही. काही पाकिस्तान सारखे असतात, काही चीन सारखे असतात, काही नेपाळ सारखे असतात, काही बांगलादेश सारखे असतात. पाकिस्तान सारखे शेजारी काय करतात, हळूच येणार चिमटा घेणार. आपण त्याला मारले की मग तो आपल्याला मारणार, मग आपण त्याला आणखीन जोरात मारले की मग गप बसणार. चीन सारखे शेजारी काय करणार, येऊन आपल्याला चिमटा घेणार. आपण काय करायला गेली, फटकन एक फटका देणार, परत आपण गप बसणार, मग आपण रडणार, मग वरून कोणतर काही बोलणार, मग इतर राष्ट्र काहीतरी बोलणार, मग दबाव येणार, मग चीन गप बसणार. हे असे असतात. नेपाळ सारखे काय करतात, एवढे दिवस शांतच होते, अजिबात काहीच नाही, भारत म्हणल तीच पूर्व दिशा. पण आता नेपाळला चायनाचा सपोर्ट भेटला, सरकार बदललं, चायनाचे विचारधारेने सरकार आलं, ते आता उड्या मारायला लागले टुनटुन टुनटुन, भारताचं ऐकत नाहीत ते आता. भूतान कसं आहे, टोटली आपल्यावरती निर्भर आहे. टोटली सगळ्या गोष्टी आपण त्यांना सप्लाय करतो. सगळं पेट्रोल डिझेल काय काय नाही ते सगळ्या गोष्टी आपणच हे करतो. संरक्षणाचं जबाबदारी आपल्याकडेच आहे. मग यांचे सोबत संबंध कसे आहेत. बांगलादेश सध्या खूप मुद्दा गाजतोय. शेख हसीना भारतामध्ये पळून आल्या, भारताने त्यांना राजाश्रय दिला, बरोबर आहे. मग हे जे मुद्दे आहेत ना, हे संबंध कसे आहेत आपले. श्रीलंका असेल, मालदीव असेल, मालदीवचा मध्ये एक किस्सा गाजला होता की बायकॉट मालदीव. हे काय आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, इतर देशांसोबत असणारे, शेजारील देशांसोबत असणारे संबंध आहेत. मग शेजारच्या देशांवरती फोकस करायचा का नाही. भारताचा ज्या ज्या देशांसोबत संबंध येतोय त्या त्या देशांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग तो अमेरिका असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल किंवा आणखीन कुणीही असेल. ओके. आणि मग त्यानंतर इतर काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, त्यांबद्दल देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तर ह्या आंतरराष्ट्रीय ज्या काही संघटना आहेत, आता बरेच संघटना आहेत, नाटो आहे, युनो आहे, आपली ब्रिक्स आहे, सार्क आहे, या संघटना आहेत. यांचंही काहीतरी तत्व धोरण, काहीतरी धोरणानुसारच स्थापन झालेले आहेत ना. का उगा आपला टाइमपास करायचं म्हणून स्थापन केले, या चला चहा पाणी करू, पार्टी करू, 31 डिसेंबरला सार्कची पार्टी आहे, या सगळ्यांनी, असं असतं का. बिलकुल नाही. काहीतरी उद्देश आहे, काहीतरी तत्व आहेत. ओके. त्यामुळे ते स्थापन झालेले असतात. आता मुद्दा संदर्भ साहित्याचा. आता एनसीईआरटी सर्वच वाचायच्या का नाही, काही महत्वाचे एनसीईआरटी वाचायच्या. 11वी ओके, त्यानंतर 12वी, या 2 क्लासच्या एनसीईआरटी आपल्याला काय करायच्या आहेत, वाचायच्या आहेत. कारण सर्वच ह्याच्यामध्ये पॉलिटी संदर्भात म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपल्याला हवी ती नाही, काही महत्वाच्याच एनसीईआरटी मध्ये, सो तेवढेच वाचायचे. आणि त्यानंतर पुढे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत, भारतीय राज्यघटनेची ओळख डी बसू, आणि आपली संसद सुभाष कश्यप. आता तुम्ही म्हणाल, तुम्हीच तर सांगितलं पोतूबर पुस्तक वाचायचे नाही, 3 रेफरन्स सांगितलेले आहेत. का सांगितले माहिती आहे का. इथं एक गोष्ट मॅटर करते, ते म्हणजे भाषा. काही लोकांना लक्ष्मीकांतची भाषा ही कठीण वाटते, काही लोकांना सुभाष कश्यपची भाषा कठीण वाटते, तर काही लोकांना डी बसूची भाषा कठीण वाटते. मग याच्या उलट असतं, व्हाईस वर्सा असतंच, की याची मला सोपी वाटते तर मी ते वाचतो, किंवा यांची सोपी वाटते तर मी ते वाचतो. ओके. मग जी भाषा आपल्याला समजेल ती रेफरन्स इथं निवडायची आहे. तिन्ही रेफरन्स दर्जेदारच आहेत, हे लक्षात घ्या. तिन्ही रेफरन्स दर्जेदारच आहेत. ओके. आणि इथं आणखीन एक मेन्शन करतो. आता इथं फक्त एनसीईआरटी सांगितलेले आहेत. स्टेट बोर्डचा आपण विचार करू इथं, तर 11वी आणि 12वी या 2 इयत्तेला राज्यशास्त्र आहे आपल्याला, सो तेही तुम्ही रेफर करू शकता. ओके. या 2 इयत्तेला आहे, सो तेही तुम्ही तिथं रेफर करू शकता. आणि जर विचार कराल आंतरराष्ट्रीय संबंधाचा, तर इथं शैलेंद्र देवळणकर यांचं एक पुस्तक आहे, ऑथेंटिक पुस्तक आहे, खूप छान आहे, डिटेलमध्ये विश्लेषण केलेलं आहे, ते वाचू शकता. त्यानंतर जे काही परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट आहे, आता लक्षात घ्या, भांडणं झालेली इथं मेन्शन नाही करत,
पण इतर देशांसोबत जे काही सहकार्य करार केलेले असतात, जसं की नेपाळ आणि भारतामध्ये वीज निर्मितीचा संयुक्त प्रकल्प आहे, त्याचे फायदे तोटे का सुरू केला ह्या गोष्टी तिथं माहिती मिळते आपल्याला. बांगलादेश सोबत आपण जे काही ट्रेन वगैरे हे करतोय, आवक जावक आहेत ते केलेलं आहे. म्हणजे असे जे काही चांगले मुद्दे आहेत, काही योजना आहेत, काही अशा गोष्टी असतील त्या तिथे तुम्हाला मिळून जातील. आणि त्यानंतर आणखीन एक बुक आहे, ते म्हणजे इंडिया अँड वर्ल्ड थ्रू द आईज ऑफ इंडियन डिप्लोमॅट्स बाय सुरेंद्र कुमार यांचं हे पुस्तक आहे. आणि आणखीन इथे एक रेफरन्स ऍड करून ठेवायचा, डेलीचा न्यूजपेपर. त्याला कधी सोडायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. डेलीचा न्यूजपेपर हा खूप महत्वाचा आहे. द हिंदू वाचा, आता परत तिथंच इश्यू येतो, हिंदूची भाषा थोडीशी जड आहे, मग इंडियन एक्सप्रेस वाचा. जर इंडियन एक्सप्रेस पण जर जड वाटत असेल तर मग काय करायचं, लोकसत्ता वाचायचं. ओके, आता मग फक्त लोकसत्ताच वाचायचा का, तर नाही. दर रविवारी महाराष्ट्र टाइम्स सकाळ, दर रविवारी या 2 पेपर सोबत पुरवणे येतात आणि खूप छान पुरवणे आहेत. त्या पुरवण्या वाचायच्या आणि सोबत जपून ठेवायच्या, कारण खूप महत्वाची इन्फॉर्मेशन त्यामध्ये येते. जसं रिसेंटली आता चीनच्या बाबतीमध्ये मागच्याच रविवारी एक बातमी आली होती की चीन काय करतोय, तिबेट आणि भारताचा जो काही म्हणजे बॉर्डर आहे त्या बॉर्डरला चिटकून जे आपली ब्रह्मपुत्र नदी आहे ना, त्या नदीवरती जगातलं सर्वात मोठं धरण बांधतोय. जर हे धरण उद्या उभं राहिलं तर भारताचा जो काही ईशान्येचा भाग आहे, ईशान्येची जी आपली राज्य आहेत ती राज्य प्लस बांगलादेश हे पाणी पाणी म्हणून असं रानोमाळ भटकत फिरतील, अशी परिस्थिती निर्माण होईल. मग त्या मुद्द्याला पकडून तिथं काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे. आलं लक्षात? त्यामुळे तो लेख आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. रिलेट कुठं करायचा ते तुम्हाला लक्षात आलंच असेल की आंतरराष्ट्रीय संबंध बिघडतात, संबंध सुधारतात, त्यावरती तोडगा काढला जातो, काय तोडगा काढलेला आहे या सर्व गोष्टींचा काय करायचा आहे, विचार करायचा. ओके, त्यानंतर जाऊया सामान्य अध्ययन 3 कडे, म्हणजेच पेपर 6. ओके, आता हे पेपर 6चं काय आहे ते पाहूया. काय सांगतो, तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह. हे लेबल सोबत घेऊन जायचं, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. इथं आलं तर युपीएससीला जात असेल तर लेबल मग घरी चिटकवून जायचं. क्लिअर? आता काय काय मुद्दे तिथं ते पाहूया. आता अभ्यासक्रम काय सांगतो, भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन. लगेच मुद्द्याला हात घातला. भारतीय अर्थव्यवस्था, कुठलाही जगातला कुठलाही देश असेल, त्याची प्रगती, त्याची अधोगती, तो विकसनशील आहे, विकसित आहे. ओके, तिथल्या लोकांचं राहणीमान कशा पद्धतीचं आहे, उपजीविका कशा पद्धतीने चालते, त्यांचा जीवन स्तर कसा आहे, म्हणजे इच अँड एव्हरी प्रत्येक मुद्द्याला हात घालायचा असेल तर याचा विचार करावा लागतो. तुमच्या खिशात जर पैसा असेल, तुम्ही जर कोट्याधीश असाल, काय गरज पडली युपीएससी एमपीएससी करायची आहे का? ज्याच्या अकाउंटमध्ये 100 करोड रुपये आहे आणि त्याला तरी वाटतं की मला जाऊन समाजाची जाऊन सेवा करायची, असे लाखातून एखादाच मिळेल. बरोबर आहे ना? म्हणजे आर्थिक स्तर तुम्हाला सर्व डिसिजन घेण्याला काय करतो, भाग पाडतो. येतं लक्षात? त्यामुळं हे महत्वाचंच आहे. हे शास्त्र जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे इथपासून सुरुवात करावी लागते. आता तुम्हाला वाटेल की भारताची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे, कारण हे नेहमी ऐकत आलोय आपण, पण नाहीये. समाजवादी आहे, भांडवलशाही आहे की मिश्र स्वरूपाची आहे, कशा प्रकारची आहे भारताची अर्थव्यवस्था, मग याचे परिणाम काय होतात ते पण महत्वाचे आहेत. समाजवादी असेल तर काय होईल, सर्व लोकांचा विचार केला जाईल. भांडवलशाही असेल तर काय होईल, तर बिझनेसमॅनचा विचार केला जाईल. आणि संमिश्र स्वरूपाचे असेल तर दोघांनाही बॅलन्स केलं जाईल. बरोबर आहे? मग हे स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं. नियोजन कशा पद्धतीचं केलेलं आहे यापूर्वीपर्यंत आपण ऐकलं असेल. ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी काय केलं, नियोजन आयोग बरखास्त केला आणि काय केलं, नीती आयोगाची स्थापना केली. मग नियोजन आयोगाने काय काय केलेलं आहे आणि नीती आयोगाने काय काय केलेलं आहे, नीती आयोगाचं स्ट्रक्चर काय आहे, ती संस्था कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने योजनेवरती त्यांचा म्हणजे प्रभुत्व जाणवतं आपल्याला,
ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. त्यानंतर सरकारी अर्थसंकल्प. बघा, ज्यावेळी पण अर्थसंकल्प चालू असतो, भले आजपर्यंत कधी पाहिला का अर्थसंकल्प? माहिती आहे की अर्थसंकल्प असतो काहीतरी, पण एक लक्षात घ्या, या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्याच्या जीवनावरती परिणाम होतो. म्हणजे मी असं म्हणेन की जे शेतामध्ये रोजगार करून खात आहेत त्यांच्याही आयुष्यावरती या अर्थसंकल्पाचा परिणाम होतो. तो कशा पद्धतीने होतो, कसा अर्थसंकल्प मांडला जातो, कशा काही गोष्टींचा समावेश केला जातो, कशा काही गोष्टी काढल्या जातात, हे डिटेलमध्ये आपल्याला पाहायचंय. त्यानंतर भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग. आता याचा इम्पॅक्ट काय आहे तोही लक्षात घ्यायचा आहे. उद्योग शेवटी काय आहे, अर्थकारणासाठी महत्वाचा असतो. आणि भारतामध्ये काय आहे, सर्वाधिक चालणारा अन्न प्रक्रिया उद्योग आहे. इतर फॅक्टर जर आपण पाहिले, म्हणजे जर एक ढोबळ चर्चा जर करायचं म्हणलं तर भारताचं मॅन्युफॅक्चर सेक्टर जे आहे त्याची ग्रोथ जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसते. आलं लक्षात? आणि प्रक्रिया उद्योग जे आहेत, प्रोसेसिंग करणारे जे उद्योग आहेत त्यांचं वाढताना दिसतं आपल्याला. जे आपले सर्व्हिस सेक्टर आहे, म्हणजे सेवा क्षेत्र जे आधारित उद्योग आहेत, त्या उद्योगांचा काय होतोय आता सध्या खूप वेगाने जोमाने विकास होते, वाढ होत आहे. आलं लक्षात? मग ह्या गोष्टी का अशा घडत आहेत, का बरं ह्या असं बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय, त्यावरती देखील आपल्याला लक्ष द्यायचं, कारण याच मुद्द्यांवरती प्रश्न येतो. त्यानंतर आर्थिक उदारीकरणाचे आणि अर्थव्यवस्थेवरील होणारे त्याचे काही परिणाम. आता रिसेंटली कधी मनमोहन सिंग कधी गेले, आत्ताच गेले ना, 24 ला गेले, 24 तारखेला गेले, बरोबर. ते याचे प्रणेते होते. आपण ऐकलं का कधी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन? ऐकलंय ना, ज्याला मराठीमध्ये आपण उखाजा असं म्हणतो. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. 1991 साली तत्कालीन अर्थमंत्री आणि 2 वेळेस भारताचे प्रधानमंत्री राहिलेले डॉक्टर मनमोहन सिंग, आता त्यांचं निधन झालं. ते जर नसते आणि हे जर धोरण अवलंबलं नसतं आर्थिक उदारीकरणाचं, तर भारताचं काहीच खरं नव्हतं. म्हणजे ती सिच्युएशन जर तुम्ही ऐकली किंवा ती गोष्ट जर ऐकली तर तुम्हाला लक्षात येईल की अरे नाही, भारत हा अशा एका महासंकटात अडकला होता की तिथून आता भारताला बाहेर निघायचं कसं हेच दिसत नव्हतं. त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंगांनी हे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण अवलंबलं आणि तिथपासून जी भारताची प्रगती सुरू झाली. मग कुठे भारताला वाटतं की आता आम्ही काय होणार आहे, जगाची महासत्ता होणार आहे. आलं लक्षात? हे स्वप्न दाखवलं जी काही आपल्याला प्रगती दिसते ना लोकांकडे, जे आता सहज गल्लीबोळामध्ये पण तुम्हाला ऑडी, मर्सिडीज, BMW दिसतात, त्याचं श्रेय इथं आहे. येतं लक्षात? म्हणजे काय आहे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणजे काय नेमकं ते माहिती असणं गरजेचं आहे. यापूर्वी का झालं नाही असं, याच्यानंतरच का हा बदल घडून आला? जी भारताची म्हणजे ग्रोथ रेट आहे भारताचा, त्याला हिनवलं जायचं काय म्हणून, हिंदूचा ग्रोथ रेट आहे तो, म्हणजे 2%, 3% या गतीने आपली अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू होती. परंतु ज्यावेळी हे आर्थिक उदारीकरणाचं धोरण आपण अवलंबलं, त्या काळानंतर जी काही वेगाने प्रगती सुरू झाली ते म्हणजे सर्वोच्च आपण दर गाठला होता 2010, 11, 12च्या या कालखंडामध्ये. संपूर्ण जगावरती 2008ला आर्थिक मंदी आली होती. त्या आर्थिक मंदीच्या काळामध्ये देखील भारताच्या जो काही इकॉनॉमीची ग्रोथ आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेची जी काही प्रगती आहे ती 8%, 8.5% या दरानं सुरू होती. आणि त्यावेळीही लक्षात घ्या, त्यावेळी प्रधानमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांचंच हे धोरण आहे. त्यामुळे ही संपूर्ण व्यवस्था आपल्याला तिथं समजून घेणं गरजेचं आहे. आणि कळीचे मुद्दे, त्यामुळे इथं प्रश्न हे नेहमी असणारच आहेत. आणि त्यानंतर मग ज्या इतर काही पायाभूत सुविधा आहेत, रस्ते असतील, जलपुरवठा असेल, इतर रिलेटेड असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचाही इथं आपल्याला काय करायचा, विचार करायचा आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्येच असणारा एक विषय तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे तुम्हाला काही असं वेगळं विचारतील का? यस, वेगळंच विचारणार आहेत. तुम्हाला हे नाही विचारणार ब्रायोफायटा, थॅलोफायटा हे कुठे आहे काय आहे, हे पुरवलं असेल. ओके. पण इथं थोडंसं वेगळं आहे, इथं अप्लाइड टाइप्स आहे. म्हणजेच काय हो, उपयोजन आणि दैनंदिन जीवनावरील होणारे परिणाम. एखाद्या शोधामुळे तुमच्या आयुष्यावरती काय फरक पडतोय का, पडलाय का, ते तुम्हाला स्वतः सांगायचंय. आलं लक्षात? कुठल्या गोष्टीमुळे काय फरक पडतो, काय त्याचे परिणाम घडून येतात ते आपल्याला पाहिजे येतं. म्हणजे अणुतंत्रज्ञान आपण म्हणतो,
ओके, न्यूक्लिअर जे आहेत ना, न्यूक्लिअर अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी असतील किंवा इतर काही शोध असतील. जगामध्ये आपण बघतोय कित्येक तरी शोध लागत जातात. पहिला एवढा हाता एवढा असणारा तुमचा स्मार्ट म्हणजे मोबाईल फोन, त्यावेळी फक्त त्यावरती असे एक छोटासा ब्लॅक अँड व्हाईट डिस्प्ले यायचा, आलं लक्षात, आणि किलो 2-2 किलो त्याचं वजन असायचं. तो आता असा एवढा असा थिन झाला आणि तो कित्येक तरी म्हणजे कम्प्युटरपेक्षाही फास्ट चालतो. म्हणजे हे तंत्रज्ञानामध्ये झालेला बदल आहे तो. मग याचा तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम झाला? जे कम्प्युटर सुरुवातीचे तुम्हाला माहिती आहेत 512 MB, हे पण खूप मोठं होतं. 512 KB साठी ह्या एवढ्या भल्या मोठ्या डिस्क असायच्या. आणि आता बोटावरच्या एवढ्या चकतीमध्ये 1 TB पर्यंत डाटा स्टोअर करू शकतो आपण. हा तंत्रज्ञानाचा विकास आहे. मग या गोष्टी, आता हे नुसतं एक उदाहरण देतोय तुम्हाला, तंत्रज्ञान हे नेहमी बदलत जातं, हे लक्षात घ्या. आणि त्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावरती, मानवी समाजावरती काय परिणाम होतो यांचा इथं विचार करायचा आहे. कोरोनाची साथ आली, महामारी आली, त्यावेळी प्रत्येक जग त्या लसीच्याच पाठीमागे लागलो. म्हणजे जगातला प्रत्येक देश त्या लसीच्याच पाठीमागे लागला होता, बरोबर. उद्देश काय होता? लोकांना वाचवायचं का मारायचं होतं? आणखीन पॉवरफुल बनवतो, मरच होता, मरच असं होतं का? नाही ना. ओके, मग हे माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, जैव तंत्रज्ञान, याच्यामध्ये जी काही प्रगती होते, याच्यामध्ये जे चाललेलं काही स्पर्धा आहे, या स्पर्धेचा, या तंत्रज्ञानाच्या विकासाचा, त्याचा कसा वापर केला जातोय. जर तुम्ही एखादी मिसाईल बनवली आणि ती मिसाईल जर तालिबान्यांना नेऊ दिली, तालिबान लगेच म्हणते पाकिस्तानला, पाकिस्तान चल आता तुझ्यावर आमचं राज्य. तो जर म्हणला नाही, हे टाकतो मिसाईल, दाबलं बटन, जाऊन पडलं तिथं. योग्य हातामध्ये ते तंत्रज्ञान असणं गरजेचं आहे. अवकाश तंत्रज्ञान, तुम्हाला वाटेल अरे काय हे असं, अवकाश तंत्रज्ञानाचा आणि सुरक्षेचा काय संबंध आहे का? आहे, खूप मोठा संबंध आहे, बऱ्याच गोष्टी रिलेटेड. मग त्या इथं अभ्यास, आणि याच्यावरतीही प्रश्न असतात. आणि राहिला प्रश्न पर्यावरणाचा. पर्यावरण तर माहिती आहे आपल्याला काय आहे परिणाम, खूप ज्वलंत मुद्दा आहे हा. पर्यावरण एकच शब्द दिसतो, पण खूप ज्वलंत मुद्दा आहे. सध्या जे ग्लोबल वॉर्मिंग चाललेलं आहे, जे काही हे आजार येत आहेत, ज्या साथी येत आहेत, जे काही हे पूर्ण जे काही बदलत गेलेल्या गोष्टी आहेत ना, निसर्गासोबत जे आपण खेळ करतोय आणि त्याचे परिणाम जे भोगतोय, ते इथं अभ्यासायचे या पर्यावरणामध्ये. आलं लक्षात? मग आता याचे रेफरन्स काय असतील तर NCERT, पण कुठल्या? 9वी इकॉनॉमिक्ससाठी. आता लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स आहे सुरुवातीला, त्यानंतर 10वी, 11वी आणि 12वी. तर ह्या NCERT आपल्याला काय करायचे आहेत तर वाचायचे आहेत. ओके, आणि त्यानंतर पुढे असेल ते म्हणजे महाराष्ट्र बोर्ड. आता महाराष्ट्र बोर्ड सगळेच वाचायचे का स्टेट बोर्ड? नाही, काही महत्वाचे जसं की 11वी आणि 12वी हे 2च स्टेट बोर्ड फक्त वाचायचे, इतर वाचायचे नाहीत. इकॉनॉमिक्ससाठी फक्त. आलं लक्षात? ज्या त्या विषयांसाठी तेवढंच फक्त वाचायचं, फापड बसायला करायचं नाही. आणि रेफरन्ससाठी म्हणाल तर मग इथं तुम्हाला इंडियन इकॉनॉमी बाय नितीन सिंघानिया हे करावं लागेल. इंग्लिश जमत असेल, नसेल मराठीमध्ये देसाई भालेराव आहे, भारतीय अर्थव्यवस्था नावाचं पुस्तक आहे त्यांचं, ते करू शकता. परत इंग्लिशमध्ये भाषेचा प्रॉब्लेम असेल तर इंडियन इकॉनॉमी, दत्त अँड सुंदरम, हेही करू शकता. दोन्हीपैकी एक और आहे, दोन्ही करायचे असं काही गरज नाही. मराठीमध्ये हे जरी कमी वाटत असेल तर मग देसले सरांचं पार्ट 1 आणि पार्ट 2 हे 2 पुस्तक आहेत, तेही करू शकता. देसले सरांचं पार्ट 1 आणि पार्ट 2 प्लस याला करंटची जोड द्यायची. करंटमध्ये जे काही इश्यू घडत आहेत ते पण इथं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ढासळते, एखाद्या देशाचा रुपया पडलेला आहे, एखाद्या देशाचा नाही आपलाच पडलेला आहे. ओके, तर ते का होतंय असं ते पण माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि विज्ञान तंत्रज्ञानासाठी जर रेफरन्स म्हणाल तर त्यासाठी हिंदू न्यूजपेपरमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागावरील साप्ताहिक येतं. ओके, प्रत्येक आठवड्याला एक त्याच्यावरती विशेष लेख येतो या सायन्स टेक वरती. सो ते आवर्जून वाचायचं म्हणजे वाचायचंच. आलं लक्षात? त्यानंतर शालेय पुस्तकं 9वी आणि 10वीची पुस्तकं वाचायची. NCERT कुठल्या वाचायच्या तर 11वी आणि 12वीच्या वाचायच्या. स्पेशली फोकस ठेवायचा बायोलॉजी आणि झूलॉजी वरती. आलं लक्षात? स्पेशल फोकस यांच्यावरती ठेवायचा. आणि
याच्या व्यतिरिक्त जर आणखीन मटेरियल म्हणाल तर एक स्टँडर्ड थोडंसं हे बुक आहे, विज्ञान व तंत्रज्ञान विकास, डॉक्टर सुहासिनी मुळीक यांचं. ओके, हेही केलं तरी सर्व गोष्टी आपल्याला इथं कव्हर करता येतात. आलं लक्षात? त्यानंतर जाऊया पेपर 7 म्हणजे सामान्य अध्ययन 4 म्हणजे GS4 कडे. आता हा एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आता हे विषय थोडेसे कुठंच ऐकलेले नसतात, कुठंच लक्ष दिलेलं नसतं, अशा टाईपचा विषय. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. काय कळालं? नीतिशास्त्र म्हणजे काय? नाही कळलं. सचोटी म्हणजे काय? काहीच नाही कळलं. अभियोग्यता म्हणजे काय? काहीच नाही कळलं. बरं, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं. आता म्हणजे तसं आयोगानेच विचारलं होता एक वेळेस प्रश्न, पण थोडस वेगळ्या अँगलने विचारतो. तुम्ही कुठेतरी अर्जंट कामासाठी जाताय, खूपच महत्वाचं काम आहे, म्हणजे तुम्ही परीक्षेला जाताय असं समजूया. परीक्षेला जाताय तुम्ही जात असताना मध्येच एका व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो, अपघात होतो, आणि त्या अपघातामध्ये ती व्यक्ती जखमी होते. आता तुम्हाला तर अर्ध्या तासात तुमच्या परीक्षेला पोहोचायचं. ती व्यक्ती अपघात होऊन ते रस्त्यामध्ये घायाळ पडलेली आहे, जखमी अवस्थेत पडलेली आहे. मग आता तिथं कुणीच नाहीये, बाहेर बाकी कुणी दिसत नाहीये. कुण्या व्यक्तीने अपघात केला, तो पळून गेला, पण ती व्यक्ती जी जखमी झाली ती तिथंच पडू नये, त्याचा रक्तस्राव होत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे गेलात, कुणीही नाही दिसत आहे, तुम्हाला माहिती आहे की याला दवाखान्यामध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे, परंतु तुमचा पेपर ही समोर आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय डिसिजन घ्या? आता एक लक्षात घ्या, हे आपल्याला पहिला समजून घेणं गरजेचं. मी म्हणेल की नाही, पेपर गेला खड्ड्यात, जातो त्या ह्याला जीव वाचव, पुण्याचं काम करतोय, पण तुझंही शेवटचं अटेम्प्ट, तुझंही वर्ष महत्वाचं आहे, तुलाही तिथं जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे? मग अशा सिच्युएशन मधून आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे ते इथे शिकायचं आहे आपल्याला. ह्या ज्या काही घटना घडतात, ह्या घटनांच्या वेळी आपण काय डिसिजन घेतला पाहिजे त्या गोष्टी शिकायच्या. ते म्हणजे तुमचं नीतिशास्त्र. आता इथे लक्षात घ्या, इथं नीतिशास्त्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हे नाहीये, तुमच्याकडे ती योग्यता आहे का हे पाहिलं जातं. तुमच्याकडे ती योग्यता आहे का? कारण उद्या तुमच्याकडे एका जिल्ह्याचं प्रशासन द्यायचंय ताब्यात, तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये अधिकारी म्हणून निवडायचंय, तुमच्या अंडर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. म्हणजे सामान्य लोकांपासून ते तुमच्या हाताखालचे कर्मचारी पण तुमच्या हाताखाली येणार आहेत. बरोबर आहे? तुमच्या समोर मोठमोठे आमिष असणार आहेत. त्यावेळी करोडोने, लाखो करोडोचे व्यवहार तुमच्या हातून पुढे जाणार आहेत. तुमच्या एका सहीने हजारो कोटीचे व्यवहार होणार आहेत पुढे. तुमची जर उद्या नीतिमत्ता ढासळली, तुम्हाला वाटलं अरे 1000 कोटी चलो अपने बैंक अकाउंट में डाल देता हूं, आणि उद्या सकाळी फ्लाईट घेऊन निघून जातो, पण त्याच वेळी जर ते 1000 कोटी जर सामान्य लोकांना लस खरेदी करण्यासाठी दिले असतील, मग त्यावेळी तुमची नीतिमत्ता काय असेल? तुम्ही काय विचार कराल? मी माझ्या 70 पिढ्यांचं भलं करण्याचा विचार करेल का त्या पैशांमुळे ज्या लसी खरेदी करून लाखो करोडो म्हणजे लाखो लोकांना जे काही जीवदान मिळणार आहे त्याचा विचार करेल? ही नीतिमत्ता आहे. तुम्ही जर तुमच्या कर्मचाऱ्यासोबत, तुमच्या कर्मचाऱ्याने थोडंसं एखादा असतो स्मार्ट आपल्यापेक्षा, म्हणजे जरी तुम्ही सिनियर असाल, तुमच्या हाताखालचा कर्मचारी एखादा स्मार्ट आहे, हुशार आहे, बरोबर आहे, आणि ऑफिसमध्ये त्याचीच वाहवा होते, मग तुम्हाला वाटेल अरे नाही, जेलस फील होतो, हे माझ्या खालचा असून तृतीय श्रेणीचा, द्वितीय श्रेणीचा कर्मचारी असून लोक सगळे ह्याच्याच कामाचं कौतुक करतात, माझं कोणी कौतुक करत नाही, जेलस फील व्हायला लागतं. मग तुम्ही वेगवेगळे मार्ग शोधायला लागतात, त्याला जास्तच काम दे, त्याला बाहेरच कुठेतरी कामाला पाठव, हे कर. हे नीतिमत्तेला धरून नाही का तुमच्या? योग्य आहे का? हे नाहीये. त्या गोष्टी आपल्याला इथं पाहिजे. ओके, आणि एक लक्षात घ्या, हे ना मुळात अंगात पण असावं लागतं आणि शिकून पण घ्यावं लागतं. जे मोरल इथिक्स म्हणतो ना आपण, तो हा इथिक्सचा पेपर आहे. हा काय होता, याला इथिक्स म्हणतो आपण. इथिक्स जे आपल्याकडे असणं किंवा दाखवणं किंवा दिसणं गरजेचं असतं. आपण सहज कुणाला तर जाऊन म्हणतो तुला काही इथिक्स आहेत, खरे वागण्याचं काही, बोलण्याचं काही लिमिट आहे का, तारतम्य बाळगतो, हेच इथिक्स आहे. एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कशा पद्धतीने डिसिजन घेता, हेच इथिक्स आहे. याच्यापेक्षा वेगळं असं काही नसतं. ओके, फक्त काय करायचं इथं, यापूर्वी आता काही काही खूप मोठ्या मोठ्या घटना असतात इथं, खूप मोठ्या गोष्टी असतात. मग अशा कंडिशन वरती काही लोकांनी कसे डिसिजन घेतलेले आहेत,
ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणजे प्रशासक जे असतात ना, चांगले प्रशासक म्हणून ज्यांचं नाव घेतो प्रत्येक वेळी, जसं की आता तुकाराम मुंडे सर आहेत, बरोबर, करंटमध्ये खूप गाजतात ते, त्यांची नेहमी बदली होते. पण तो व्यक्ती का गाजतो, का प्रत्येक लोकांच्या तोंडामध्ये त्यांचं नाव आहे? कारण ते काम खूप चांगलं करतात, भ्रष्टाचार नाही करत, जे योग्य असेल तेच काम करतात. करप्शन करून किंवा लाच घेऊन असे काही कामं करतात का? ते नाही करत, बरोबर आहे. मग असे इतिहासामध्ये पण काही व्यक्ती घडून गेले, बरोबर आहे, किंवा असे काही राजकीय नेते पण होऊन गेले की ज्यांच्या जीवनाचा आदर्श आपण घेऊ शकतो. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, भगतसिंग असतील. भगतसिंग देखील क्रांतिकारी होते, मान्य आहे, त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग वेगळा होता, परंतु ते त्यांच्या तत्वानिशी पुढे जात होते. म्हणजे त्यांचंही काहीतरी तत्व होतच ना. आपल्याला आहे का काही तत्व? उद्या जर तुम्हाला मी म्हणालो की हे घे, तुला 10 करोडचा चेक देतो, तू उद्यापासून अभ्यासच बंद करून टाक, ओके डन, द्या चेक. आपलं तत्व बदलतं. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीशी बांधील आहेत ना, तेही महत्वाचं आहे. येतं लक्षात? काय काय असेल नीतिशास्त्रामध्ये बघा, खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील मानवी मूल्य असतील. बघा, खाजगी पण इथं कन्सिडर केलं जातं आणि सार्वजनिक मध्ये पण कन्सिडर केलं जातं. त्यानंतर महान नेते असतील, जसं मी आता सांगितलं, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण या गोष्टी असतील. त्यानंतर भारत आणि जगातील नैतिक विचारवंताचे आणि तत्वज्ञांचे योगदान असेल. जे काही नैतिक विचारवंत आहेत त्यांचं आपल्याला तत्वज्ञान अभ्यासायचंय. रुसो काय म्हणतो, मार्क्स काय म्हणतो, ऐकले का कधी नाव? काहीतरी तत्वज्ञान आहे त्यांचं, म्हणून जग नाव घेतं. मार्क्सवाद, मार्क्सिस्ट लोक आहेत ते, आपण म्हणतो ना कम्युनिस्ट, नक्षलवादी, यांचा कुठेतरी उगम झालेला आहे. यांची पण एक स्पेशली आयडिओलॉजी आहे, विचार आहेत. नक्षलग्रस्त कधी विचार केला का हे नक्षलवादी असंच का वागतात, काय त्यांची मागणी काय हेच माहिती नाही आपल्याला आजपर्यंत. नुसतं आपण बातम्या ऐकतो, कालचीच बातमी आहे, 9 काहीतरी जवान शहीद झाले सीआरपीएफचे, बातम्याच ऐकतो. पण अरे का असं करतात ते? गडचिरोलीमध्ये आपण ऐकतो की ते काय करतात, पोलिसांना येऊ देत नाहीत, सामान्य लोकांना त्रास देतात, हे होतं. किंवा ते शासन जे आहे ना आपलं, राज्य शासन, केंद्र शासन किंवा स्थानिक शासन पण ते मानत नाहीत. का विरोध आहे त्यांचा? नक्षलवाद वेगळा, आतंकवाद वेगळा. माहिती असणं गरजेचं ना, काय आहे एक्झॅक्टली, काय यांची तत्व आहेत. तशी त्यांची तत्व आहेत, मग तशी ती वाईट आहेत किंवा हिंसक आहेत. ते भले तुमची मागणी काय आहे की नाही, आम्हाला हे आमच्या मागणी आहेत, पण तुम्ही जे तत्व अवलंबताय ते मिळवण्यासाठी ते चुकीचं आहे ना. एखाद्याला गोळी घालणं किंवा एखाद्यावरती बॉम्ब टाकणं हे चुकीचं आहे. तुम्ही मग त्यासाठी काय तत्वज्ञान अवलंबा? अहिंसक मार्गाने उपोषणाला बसा, मागणी पत्र द्या, हे करा. हे 2 आयडिओलॉजी आहेत, तत्व वेगवेगळे आहेत. इव्हन भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये पण आपल्याला 2 तत्व पाहायला मिळतात. लोकमान्य टिळक हे काय होते? झाल मतवादी होते, आपण ऐकतोय. आणि जे काही इतर नेते होते, मग त्यामध्ये महात्मा गांधी असतील किंवा इतर जे काही नेते होते, हे मवाळवादी होते, बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, वैचारिक पातळीवरती असणारा त्यांचा भेद होता. वैयक्तिक भेद नव्हते. इतिहासाला बळी पडू नका त्या अशा खोट्या गोष्टींना. वैचारिक भेद होता त्यांच्यामध्ये, ना की पर्सनली असं काही भांडण होतं, असं काही नाही. आलं लक्षात? त्यानंतर लोकप्रशासनातील सार्वजनिक आणि नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता. आता ज्यावेळी तुम्ही प्रशासनात जाऊन काम करता, त्या कामामध्ये तुम्हाला हे मूल्य पाळणं गरजेचं आहे, यांचा विचार करणं गरजेचं आहे. मग काय आहेत ती मूल्य, ते पण आपल्याला इथं पाहायचंय. ओके. आणि प्रशासनात असणारी सभ्यता. प्रशासनात असणारी काय आहे? सभ्यता आहे. एखादा शिक्षक दारू पिऊन जाऊन पोरांना शिकवतोय की त्याला शिकवलं आलंच पाहिजे ना, पहिलं नीट उभारता येत नाही, मग काय तो सभ्यता शिकवणार आहे बरं? काय त्या मुलांना शिक्षणाचं दान देणार आहे? मग ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ओके. मग याच्यासाठी रेफरन्स काय असतील? शालेय पाठ्यपुस्तक आहेत बघा. आता काही तत्वज्ञान विषय आहे इयत्ता 11वी साठी आणि 12वी साठी, हे मराठी स्टेट बोर्डची पुस्तक आहे. आणि त्यानंतर मानसशास्त्र आहे इयत्ता 12वीचं, यामध्ये देखील तुम्हाला तत्वज्ञानाशी रिलेटेड बरीच माहिती मिळते. ओके. आणि रेफरन्सचं म्हणाल तर मग रेफरन्ससाठी बघा, पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी, साने गुरुजीचं पुस्तक आहे.
ते वाचायचं. कुणाचं आहे पण हे पाश्चिमात्य तत्वज्ञानाबद्दल असणारं हे पुस्तक आहे. त्यानंतर नीतिशास्त्र, एकात्मता आणि अभियोग्यता, माधवी कवी, ओके, विद्याप्रकाशांचं हे पुस्तक आहे. हे 2 मराठी रेफरन्स आहेत आपल्याकडे. क्लास नोट्स आपल्या असणारच आहेत, प्रत्येक पेपरला असणार आहेत, ते लक्षात घ्या. आणि मग त्यानंतर इंग्लिशमध्ये म्हणाल तर सायकोलॉजी बुक क्लास 11-12चं सिलेक्टेड चॅप्टर करायचे आहेत. इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॅट्रिक शिरन यांचं एक पुस्तक आहे. त्यानंतर इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड, जी सुब्बाराव यांचं हे पुस्तक आहे, ते पण इथं आपण करू शकतो. आता हे ऑर मध्ये, पण हे कंपल्सरी आहे. हे आहे ना, हे कंपल्सरी आहे, कारण ते एनसीईआरटीच आहे, ते आपल्याला करावंच लागणार आहे. आलं लक्षात? तर हे होते आपले 4 पेपर आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे जे काही विश्लेषण आणि त्याचं रेफरन्स बुक. आता येतो मुद्दा वैकल्पिक विषयांचा. जसं मगाशी म्हणालो होतो तसं आत्ताच म्हणेन. आता हा चेंडू तुमच्या हातात आहे, तो तुम्ही निवडायचा. मग त्या पद्धतीने काय होतं, त्याचे रेफरन्स बुक हे बदलत जातात. एकूण 26 विषय तुमच्या समोर असणार आहेत. जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जर ब्लाइंड ते गेम असतो ना काहीतरी, तो खेळायचा असेल तोही खेळू शकता. 26 विषय टाकायचे, डोळे बंद करायचा, असं करून बोट ठेवायचं. हा, काय वैद्यकशास्त्र, अरे वा, व्हेरी गुड, BA मध्ये शिकलाय, वैद्यकशास्त्र ऑप्शनल घेतलंय, कसली मजा ना. तिथे गेल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी शून्यापासून सुरुवात. मग तेच सांगतो परत, ऑप्शनल निवडताना विचारपूर्वक निवडा, कारण तो खूप महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे ते पण सांगतो. कारण ऑप्शनल जो आहे तो 500 मार्क्ससाठी. ओके, 2 पेपर असणार आहेत. पेपर 1 250 मार्क असतील, ओके, आणि पेपर 2 250 मार्क असतील. आणि ऑप्शनल का महत्वाचा असतो? तुम्हाला बंधन नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडू शकता आणि तुम्ही चांगला स्कोर करू शकता. हे लक्षात घ्या. चांगला स्कोर करायचा असेल तर तुमचा ऑप्शनल पण चांगला असणं गरजेचं आहे. चांगला म्हणजे कसा चांगला, तर तुमची कमांड देत असणं गरजेचं आहे, तो चांगला असतो. भले तुम्ही वैद्यकशास्त्र घ्या, नाहीतर आणखीन काहीही घ्या, मुद्दा तो नाहीये. तुम्हाला वैद्यकशास्त्र आवडत असेल, तुमचं MBBS बॅकग्राऊंड असेल किंवा आणखीन काही कारणामुळे तुम्ही घेत असाल, बिनधास्त घेऊ शकता. फक्त उद्देश काय आहे? स्कोर होणं, मार्क्स चांगले मिळणं, हा उद्देश आहे. कारण काय माहितीये का, इतर जे आपले 4 पेपर आहेत GS चे, हे निबंध आहे, आणि ॲव्हरेज लोक सेम चाललेले असतात. फरक पडतो कुठं माहितीये का, या इथं ऑप्शनलला 500 मार्क्स, नॉट अ जोक. एवढा तुम्हाला काही म्हणजे काय म्हणू आपण, पुढे जाता येतं त्या ह्याच्यामध्ये, रिझल्टमध्ये, कट ऑफ मध्ये खूप पुढे जाता येतं. ओके, सो विचारपूर्वक निवडा जो काही निवडाल, आणि त्या ऑप्शनल प्रमाणे काय असणार आहेत, मग तुमचे रेफरन्स पण असणार आहे. सो हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आता ऑप्शनल निवडण्याच्या बऱ्याच टेक्नॉलॉजी नाही, टेक्निक्स आहेत. मग ते आता उद्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणखीन अमोल सर डिस्कस करतील. मग त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की काय काय करणं, कशा पद्धतीने करणं, काय डिसिजन घ्यायचा, कुठला ऑप्शन निवडायचा, काय करायचं, ते डिटेलमध्ये समजेल. ओके, आता इथंही सेम होतं. PYQ आपल्याला मदत करतात, त्यामुळे PYQ ला सोडायचंच नाही. PYQ मी तर म्हणेल ना, काही करा पण ते PYQचा हात कधी सोडूच नका, कारण तोच तुम्हाला रस्ता दाखवतो कुठं जायचं आणि काय. आम्ही काय करतो, तो विषय समजून कसा घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला कसं स्मार्ट वर्क करता येईल ह्या गोष्टी सांगतो, पण PYQ तुम्हाला दिशा दाखवतो. ओके, शेवटी आम्ही ही PYQचा हात धरून पुढे चाललेलो आहे, हे लक्षात घ्या. ओके, थांबायचं, मग भेटूया उद्या सेशनला. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.